येषु सर्वदा शुक्लां ब्रह्मविचारसारभयमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदाञ्जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां नमामि गङ्गे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां गंगा गंगेति यो ब्रूयाद्यो जनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति। विशालाभ्यामाभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलं नयाभामालीढा परमरमणीया तव तनुः अहं हिन्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयोः ययोर्नान्तर्यातस्तव लहरलीलाकलकलः अपि प्राज्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा विलोलद्धानीरन्तव जननितीरं श्रियवतां सुधातस्वादीयः सलिलभर्मातृप्तिपिबतां जनानामानन्दः परिहसति निर्वाणपदवीं नगेभ्यो यान्तीनां कथय तटिनीनां कथमया पुराणां संहर्तुसुरध्वनिकदर्पकपरतोधुरिरुहा कया वा श्रीभर्तुः पदकमलमक्षालिसलिलैः तुलालेशो यस्यां तव जननिदीयेत कविभिः समुत्पत्तिः पद्मारमणपदपद्मा मनरखा निवासः कन्दर्पप्रतिभटजटाचूटभवने अथायं व्यासङ्गो हतपति तन्निस्तारणविधौ न कस्मादुत्कर्षस्तव जननि जागर्तु जगति स्वभावस्वच्छानां सहज श्रियाणामयमपा मपारस्ते मातर्जयति महिमा कोऽपि जगति मुदायं गायन्ति द्युतलमनवत्यद्युतिहृतः समासाद्याद्यापि स्फुटपुलकसान्द्रास्स विरजाः। थोडा कालचा संदर्भ विशालाभ्यामाभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलम्। काला विषय पाहताना आपण एक विचार केला होता, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हात असोत, त्वचा असेल, नेत्र आहेत, कान आहेत, नाक आहेत, जिह्वा आहे, हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रम। भगवंताचं स्मरण करणे, भगवंताचं चिंतन करणे, भगवंताचं भजन करणे, भगवंताचाच स्पर्श असावा आणि दान सत्पात्री असावं। सत्पात्री दानाचा अर्थ काल आपण पाहिला, नारायणाच्या ठिकाणी ते दान असावं, भगवंताच्या ठिकाणी ते दान असावं। भगवंताच्या ठिकाणी जर दान द्यायचंय तर त्यालाही कुठेतरी एक साधन पाहिजे। भगवंतापर्यंत आपण पोहोचू शकत नाही। काल एक विषय पाहिला आपण, गॉड इज एन एनर्जी। भगवंत काय, एक ऊर्जा आहे आणि ऊर्जेला कुठलंही स्वरूप नाही राहत। मग निर्गुण निराकार अशा त्या ऊर्जेपर्यंत पोहोचण्यासाठी कुठेतरी एक साधन आपल्याला पाहिजे। मग त्यासाठी साधन काय सांगितलं तर अग्निमुख आहे। अग्नी काय आहे, भगवंताचं मुख आहे। अग्नीपर्यंत पोहोचायचं ते पण आपल्याकडून शक्य नाही आहे, त्यालाही साधन पाहिजे। त्याचं साधन काय तर ब्राह्मण।
म्हणून सर्व दान धर्म जे आहेत हे आपण ब्राह्मणांकरवी करतो. ब्राह्मणांना दान दिलं, भगवंताला दान केलं. हस्तस्य भूषणम दान, सत्यम कंठस्य भूषणम. सत्य म्हणजे काय? कंठाचं भूषण सत्य आहे. सत्य बोलणे हे कंठाचं भूषण आहे. सत्य काय? सत्य हेच परमेश्वर आहे, परमेश्वराचं स्वरूप आहे. सत्यम शिवम सुंदरम, तोच सत्य आहे, तेच शिव आहे, तेच सुंदर आहे. तिन्ही पण स्वरूप कशाचे आहेत? परमेश्वराचे. परमेश्वराचं भजन म्हणणे किंवा भगवंताची स्तुती करणे कायम मुखावाटे हे कंठाचं भूषण. आणि श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, कानाचं भूषण शास्त्र. शास्त्र म्हणजे काय? भगवंताचंच वचन पुन्हा ऐकणे. श्रुती, स्मृती आणि पुराण असे 3 भाग केले. श्रुती कशाला म्हणावं? वेदांचंच एक नाव श्रुती असं आहे, कारण ती परंपरा होती पहिले. श्रुती ही परंपरा आहे. वेदांचं अध्ययन आज पण त्याच परंपरेने केलं जातं. गुरुजींकडून ऐकलं जातं आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी आजही घोकतात. त्यांच्या परंपरेत थोडा पण बदल नाही राहत. ती श्रुती जे ऐकून शिकलं जातं त्याला श्रुती म्हणावं. वेद समजणे कठीण. मग वेदांमध्ये काय सांगितलं हे समजण्यासाठी काय करावं? तर शास्त्रांचं अध्ययन करावं. स्मृती. त्याच्या पुढे काय? शास्त्रही नाही समजलं, शास्त्रही कठीणच समजायला. मग काय? पुराण. पुराणांच्या कथाद्वारे ते वेदांमध्ये काय सांगितलं हे समजून घेणे. अर्थात भगवंताची स्तुती करणे आणि भगवंताचीच स्तुती ऐकणे. नेत्रांनी काय करावं? तर भगवंताचं स्वरूप पाहावं. भगवंताचं स्वरूप कसं आहे? तो तर निर्गुण निराकार आहे. मग कसं पाहावं? जगन्नाथ पंडितांच्या मते भगवती गंगा हेच भगवंताचं स्वरूप आहे. भगवती गंगेचं स्वरूप कसं आहे? ते जलमय आहे. जलमय आहे म्हणजे मग कसं? नदी वाहते, तिच्या भोवती निसर्गरम्य वातावरण आहे. ही सुंदरता पाहणे. ही सुंदरता पाहणे म्हणजे भगवंताचं स्वरूप पाहणे. वृथा ते मोठेही नयन तुझे त्याही तनु कधी विलोकिली नाही जरी जननी लावण्य उदरी नवरणावे त्याला अधम नर करणा कृतिबिळा न ऐकिली जीही मधुर तव लीला गलबला. ज्याने तुझं हे नयनरम्य वातावरण, नयनरम्य असं परमसुंदर असं रूप पाहिलं नाही, अशाचे डोळे असोत, अथवा जो तुझ्या तीरावर येऊन तुझा पाण्याचा जो कलकलाट आहे तो ज्याने ऐकला नाही, तर नेमका तो कलकलाट होता तर कसा होत आहे? महादेव नृत्य करतोय तर मग त्याच्या डमरूसारखा कलकलाट आहे का? नारदाने विण्याची ताल छेडली मग त्या तारेतून जो नाद निर्माण होतो तसा आहे का? कृष्णकाली याच्या मस्तकावर जाऊन त्याच्या फण्यावरती नृत्य करतोय तर त्याच्या पायातल्या पैंजणांचा जो नाद असेल तसा आहे का? कसा आहे? कसा तो कलकलाट? कलकलाटच नाही ऐकला मग त्या कानांचं काय काम आहे? काय उपयोग आहे? मग सर्वांना, ह्या सर्वांचा तिरस्कार कोणाचा? ह्या अवयवांचा नाही. ज्यांचे हे अवयव आहेत त्या मनुष्यांचाच तिरस्कार. माझं सद्भाग्य की मी हे सगळं ऐकू शकतो, हे सगळं पाहू शकतो. न ऐकिली जी ही मधुर तवलीला गलबला. पुढे आपण पाहतो अपिप्राज्यम राज्यम तृणमिव परित्यज्य सहसा. बरेच श्रीमंत लोक असतात,
समाजामध्ये मनुष्यांचे 3 प्रकार, अधम, मध्यम आणि उत्तम. आणि हे 3ही प्रकार जे आहेत हे कधीही त्यांच्या संपत्तीवरून ठरत नाहीत. ठीक आहे ना. त्यांच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत त्याच्यावर ते ठरत नाही. त्यांची दान करण्याची वृत्ती, सत्कर्म करण्याची वृत्ती कशी आहे त्यावर ते ठरतं. उत्तमांमध्ये सर्वच श्रीमंत लोक येतात आणि अधमांमध्ये सर्वच गरीब लोक येतात असे होत नाही. पंडितराज म्हणतात, अपिप्राज्यम राज्यम तृणमिव परित्यज्य सहसा विलोलब्धा नीरम तव जननी तीर श्रतवताम. असे बरेच राजे लोक पाहिले म्हणे. कसे पाहिले? ज्यांना तुझी महिमा समजली त्यांनी अगदी अंगावरून गवताची पिंडी ज्यावेळेस घेऊन नेली जाते त्यावेळेस काही गवताची पाती अंगावर राहतात आणि ते गवत ज्यावेळेस झटकून टाकलं जातं त्याचा मोहट केला जात नाही. असं त्यांनी स्वतःचं साम्राज्य झटकून टाकलं. कशासाठी? ज्यावेळेस तुझं महात्म्य त्यांना समजलं. आणि इतकंच नाही तर त्यांना महात्म्य समजलं, त्यांनी राज्य झटकून दिलं. इतकंच नाही, त्यांनी ज्यावेळेस तुझ्या तीरावर ते आले त्यावेळेस त्यांना मोक्ष सुद्धा तुच्छ वाटायला लागला. मोक्ष काय आहे? मोक्षाची एक व्याख्या केली जाते, न कर्मणा न प्रजया न धनेन त्यागेन एकेन अमृतत्वम आनशुः. मोक्षतत्व ते आहे जे कर्मानेही मिळत नाही, धनानेही मिळत नाही, संपत्तीनेही मिळत नाही. मग कशाने मिळतं? त्यागेन एकेन अमृतत्वम आनशुः. केवळ त्याग केल्याने ते मिळतं. मग कशाचा त्याग करावा? कर्माचा त्याग नाही करायचा आहे, कर्मापासून मिळणाऱ्या फळांचा त्याग करायचा आहे. मनुष्याचं प्रारब्धच आहे कर्म करणे. मनुष्य जन्माला आला, मनुष्य कर्म करण्यासाठीच जन्माला आलेला आहे. केवळ केलेल्या कर्माच्या फळांचा त्याग केला की मग अमृतत्व प्राप्त होतं. अन्यथा मिळाला, स्वर्ग जरी मिळाला तरी पण पुण्याचा ऱ्हास झाल्यावर पुन्हा पृथ्वी तलावर येणंच आहे. सत्कर्म केली, पुण्य इतकी प्राप्त झाली, प्रचंड पुण्याचा साठा झाला. मग एवढा पुण्याचा साठा झाल्याच्या नंतर आपल्याला प्राप्त होणार आहे स्वर्ग. स्वर्गात गेल्याच्या नंतर काय होणार? तर पुण्याचा ऱ्हास होणार. हे सगळं साठवून ठेवलेलं पुण्य त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि पुण्याचा ऱ्हास झाला, पुण्य संपलं, मग काय करायचं? पुन्हा पृथ्वीवर यायचं. पण मोक्ष प्राप्त झाल्यावर काय? मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा जन्म मरणाचा फेरच संपला. आणि हा मोक्ष सुद्धा तुझ्या तीरावर आल्याच्या नंतर तुच्छ वाटायला लागतो. असं वाटतं तुझ्या तीरावरनं जाऊच नाही. इतकं विलोभनीय तुझं ते रूप आहे, इतका विलोभनीय तुझा तो नाद आहे. या नाद ऐकलाय, हे रूप पाहिलंय, इथून जाण्याची इच्छाच होत नाही. अमृतापेक्षाही श्रेष्ठ असं ते तुझं पाणी. अमृताचं असं वर्णन केलं जातं की अमृत घेतल्यानंतर अमृत जर पिलं तर ते अमर करतं. अमर करतं म्हणजे ते मरू देत नाही. याच्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. अमृत पिलंय म्हणजे मरणार नाही. मरणार नाही तर मग काय फायदा आहे? कधीतरी पुढे गेल्याच्या नंतर आयुष्यात आपल्यालाच त्याचं वाईट वाटतं की अरे कधी संपणार आहे आपलं आयुष्य माहीत नाही. आपल्याला राग, आपल्याला त्याचा त्रास होईल.
बरं, राहायला हरकत नाही आहे, पण स्थिरैरंगै तुष्टुमांसस्तनोभिः जर सगळं व्यवस्थित राहत असेल, संपूर्ण अंग जे आपले शरीराचे प्रत्येक अवयव आहेत सगळे व्यवस्थित राहणं जर ठीक आहे. घरी एखाद्या बेडवर बसलोय आणि आपलं सगळं हे करायला 10 लोक लागतात, मग ते जगून फायदा काय? मग असं अमृत मिळून तरी काय फायदा आहे? मग त्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ असलेलं तुझं हे पाणी, हे पाणी जर पिलं तर मोक्ष सुद्धा आम्हाला तुच्छ वाटतो. म्हणून सुधात स्वादीय सलिल भर मातृप्ती पिबताम. सुधातः स्वादीयः सलिलम आतृप्ती पिबताम. आतृप्ती, तृप्त होईपर्यंत पितायत. तृप्त होण्यासाठी किती पाणी किती लागणार आहे? तहान लागली किती पाणी लागणार आहे? 2 ओंजळ पाणी पिलं काम झालं. तृप्त होईपर्यंत पाणी पितायत. जनानाम आनंदः परिहसति निर्वाण पदवीम. निर्वाण पदवी म्हणजे अमृतत्व मोक्ष. आनंदः परिहसति, आणि असा आनंद प्राप्त केल्याच्या नंतर मोक्षावर सुद्धा ते लोक हसतात, त्याला सुद्धा तुच्छ मानतात. हसणे ही शेवटी काही जरी झालं तरी पण कुणाची तरी खिल्ली उडवल्यासारखंच आहे, त्याशिवाय हसू उत्पन्न होतच नाही. कुणाचा तरी उपहास केल्याशिवाय हास्य निर्माण होत नाही, है ना. त्यजोनी साम्राज्या तृण सदृश जे का शुभमती तुझ्या तीरी वेत्रा वलिललित नीरांत वसती. सुधेहूनी स्वादू, सुधेहूनी अमृताहूनही गोड. सुधेहूनी स्वादू सलिल पिऊनी तृप्त जनजे तयाच्या आनंदे गुणरहित मोक्षास हसिजे. अमृताहूनही गोड आणि अमृताहूनही श्रेष्ठ असलेलं तुझं हे पाणी तृप्त होईपर्यंत पितायत, नुसतं नाही पितायत. तहान लागली, पिल्यावर पाणी पिलं तर आपलं 1 ग्लास पाणी पिलंय तहान भागते म्हणून नुसतं पाणी नाही पिलंय, तृप्त होईपर्यंत पाणी पितायत. आणि हे पाणी पिल्याच्या नंतर जो आनंद होतोय ना, त्या आनंदाने मोक्षाला सुद्धा तुच्छ मानतायत आणि त्यावर सुद्धा हसतात. पुढे गंगेचं स्वरूप सांगताना जगन्नाथ पंडित सांगतायत, नगेभ्यो यान्तीनाम कथय तटिनीनाम कथमया. पर्वतावरन नदीचा उगम होणार आणि ती पुढे जाऊन समुद्राला मिळणार. सर्व नद्यांचं सेम आहे, सर्व नद्यांचं सारखं आहे. कुठेतरी उंचावर त्यांचा उगम होतो आणि खाली गेल्यावर त्या समुद्राला मिळतात. ज्याही ठिकाणी उगम होतो त्या ठिकाणी आपण समुद्र सपाटीवरनं उंची मोजतो. समुद्र सपाटी काय असते? साधारणपणे आपण जे एक विचार केला की जमीन जी आहे ती सगळीकडे सारखी नाही आहे. आपण जो पाहतो की साधारणपणे सगळ्यात उंच असलेला पर्वत जो आहे एव्हरेस्ट मानला जातो, हा साधारण 8 किलोमीटर उंच आहे. आणि समुद्राची खोली ही 8 किलोमीटरपेक्षा पण खाली आहे. नक्की आठवत नाही पण कुठेतरी वाचल्यासारखं वाटतं की 32 किलोमीटरपर्यंत असावी, एवढा खोल तो समुद्र आहे. समुद्र सपाटी कशी मोजावी? तर जी जमीन आहे त्या जमिनीवर पहिले पाणी घालावं, कारण पाण्याचा जो पृष्ठभाग असतो हा सतल राहतो. मग पाणी घातल्याच्या नंतर जे वरचा पृष्ठभाग असतो त्याला म्हटलं तर समुद्र सपाटी, आणि त्याच्यापासनं वर मोजलं जातं. कुठल्याही नदीचं उगमस्थान जे आहे ते त्याच्यापासनं वर आहे. बरं, हिमालयातनं पण अशा बऱ्याच नद्या उगम पावत असतील, आणि या उगम पावलेल्या नद्या पुन्हा पुढे गेल्याच्या नंतर कुठेतरी सागराला जाऊन मिळतात. मग सर्वांचं
सर्वांचा जर आपण विचार केला तर तुलाच श्रेष्ठत्व का दिलं? सर्व नद्यांचं तर सारखंच आहे ना, सगळ्या नद्या उगम पावतात, उंच स्थानावर उगम पावतात, खाली गेल्यावर समुद्राला मिळतात. तुलाच एवढं श्रेष्ठत्व का? तर पुढे सांगताना सांगतात, पुराणाम संहर्त सुरधुनी कपरदो धीरुहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये असलेली तू तिथून निघाल्याच्या नंतर विष्णूच्या पदकमलावर अभिषेक करत तिथून खाली आली, महादेवाच्या जटेमध्ये विराजमान झालीस, म्हणजे महादेवाच्या मस्तकावर राहिलीस, आणि तिथून तू येतेस, म्हणून तुझं श्रेष्ठत्व आहे. बर, आली, पण येत असताना नुसतं येते आहे का? नाही येत. प्रयत्न पण तेवढेच महत्त्वाचे असतात. गंगेला ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून पृथ्वीवर उतरवायचं साधी गोष्ट नाही आहे. तिथून इथे यायला असंच तर काही येणार नाहीत. ते बोलवलं आणि ती आली असं तर होऊ शकत नाही. शेवटी परमेश्वराचं, काल आपण पाहिला होता विषय, परमेश्वराला तुम्ही ज्यावेळी अहंकाररहित होऊन आवाज द्याल तेव्हा तो येईल, तोपर्यंत येणार नाही. गंगासुद्धा परमेश्वराचं एक स्वरूप आहे. तिलासुद्धा अहंकाररहित होऊनच तुम्हाला बोलवावं लागेल तेव्हा ती येईल. पण गंगेला बोलवण्याचं काम केवळ भगीरथच करू शकतात, बाकी कोण नाही करू शकत. भगीरथांची अशी एक कथा आहे की त्यांनी जे तप केलं होते साधारणपणे 3 पिढ्या चालला. ती पिढी आपल्यासारखी 25-25 वर्षाची नाही आहे, सहस्रावधी वर्षांपर्यंत एक पिढी चालली. बर, बोलवताना पण कसं, पहिले गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, गंगा प्रसन्न झाली आणि गंगा म्हणाली ठीक आहे तू बोलवतोस तर मी येते. पण येणार तर माझा वेग एवढा मोठा आहे की हा वेग पृथ्वीला सहन होणार नाही. नळाखाली जर समजा नळ्याची धार जर मोठी असेल तर खाली आपल्याला काही ना काहीतरी लावावं लागतं, नाही तर जमिनीला खड्डा पडतो. एखाद्या ठिकाणी जर समजा नळाची पण धार असेल तर त्यालाही पण वेग आहे ना. गंगेचा एवढा मोठा प्रवाह आहे, मग ती इतक्या वरनं खाली येणार, आल्याच्या नंतर पृथ्वीलाही ती सांभाळता आली पाहिजे, मग थांबायचं कुठे? असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस भगीरथांनी तिलाच परत प्रश्न विचारला, प्रतिप्रश्न विचारला किंवा तूच सांग आता कुठे थांबणारस, कारण तुझा एवढा वेग सांभाळणार कोण आहे? मी तरी कसं सांगणार, तूच सांग कोण सांभाळणार. म्हणजे मी त्यांना जाऊन विनंती करतो की बाबा गंगा येणार आहे, गंगेचा वेग जो आहे तो तुम्ही सांभाळा. शेवटी संकट काळामध्ये एकच आठवतात, ज्यावेळी महादेवाचं नाव समोर आलं त्यावेळेस महादेवांचं तपश्चर्या केली, महादेवांचं तप केल्यावर महादेव प्रसन्न झाले. मग महादेवांना विनंती करून त्यांच्याकडून गंगेला थांबवून घेतलं, आणि म्हणून तू महादेवाच्या पण डोक्यावर आहेस. ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून निघून महाविष्णूंच्या पायाचा स्पर्श करून महादेवाच्या डोक्यामध्ये बसली आहेस आणि तिथून तू येत आहेस, म्हणून तू श्रेष्ठ आहेस. बर, मग गंगेचं स्वरूप कसं आहे? तर गंगेचं स्वरूप अत्यंत सुंदर आहे. अत्यंत सुंदर का आहे? कारण ती विष्णुपदी असं तिचं नाव आहे. विष्णुपदी म्हणजे काय? तर ती भगवान श्री नारायणांच्या पदकमलाला स्पर्श करून येते. ते स्थान कोणाचं आहे? ते स्थान लक्ष्मीचं आहे. लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द सुंदरता होतो. धन अथवा संपत्ती यानंतर लागलेला अर्थ आहे, ऐश्वर्य यानंतर लागलेला संपत्ती. जे सुंदरतेचं प्रतीक आहे, जे ऐश्वर्याचं प्रतीक आहे, ती पण ज्या ठिकाणी राहू इच्छिते तिथे तू स्पर्श करून येतेस. त्या ठिकाणी स्पर्श करून येतेस म्हणजे तू पण तेवढीच सुंदर आहेस.
आणि मग महादेवाच्या डोक्यावर स्थापन झालीस. नगेभ्यो यान्तीनां कथय तटिनीनां कथमया पुराणां संहर्तु सुरधुनि कदर्योधिरुहे कया वा श्रीभर्तुः कमलमक्षालिसलिलैः तुलालेशो यस्यां तव जननी दीयेत कविभिः. आणि अशा तुझ्या स्वरूपाचं वर्णन कवींना सुद्धा करणं शक्य नाही आहे. कवींचं जर एक साधारण वर्णन आपण केलं, कवींचंच वर्णन जर करायचं झालं तर कवी त्याला म्हटलं जातं तो कशाचंही वर्णन करू शकतो. जो एखाद्या विहीर फोडत असताना आतमध्ये लागलेला काळा खडक, त्याला सुद्धा एखाद्या वेळी कशाची उपमा देऊ शकतो असा तो कवी, ज्याला काहीही सुचू शकतं. एका ठिकाणी एका कवीने वर्णन केलं. नुकतंच लग्न झालं, दोघ जण नवरा बायको बाहेर बसलेत, चंद्रग्रहणाची वेळ आहे. आणि अशा चंद्रग्रहणाच्या वेळी तो कवी त्याच्या पत्नीला म्हणतो, तू पटकन आतमध्ये जा. तुम्ही ते कशामुळे? चंद्रग्रहणाची वेळ आहे. माझ्या राशीला काही चंद्रग्रहणाचा काही हे नाही, अनिष्ट नाही आहे. अर्थात काव्य थोडंसं विस्मरण होत आहे म्हणून. म्हणजे काही हरकत नाही, तू पहिले आतमध्ये जा. तुझ्या राशीला ते अनिष्ट आहे की नाही माहीत नाही, परंतु जर चंद्रग्रहण लागण्यापूर्वी त्या राहूनी तुझं मुखकमल पाहिलं, मुखचंद्र जर बघितला, तर त्या चंद्राला लागण्याच्या अगोदर ह्या चंद्राला लागेल. अशा उपमा जो देऊ शकतो, अशा कवीला सुद्धा तुझ्या सुंदरतेचं वर्णन करणं कठीण आहे. त्याला सुद्धा त्याच्याही शब्दकोशामध्ये हे शब्द सापडणार नाहीत. नद्या शैलाहुनी किती न निघती त्या क्षितितळी, वदावे शंभूच्या शिरी गुरुपणे कोण जडली, स्वतोये कोणे श्री दैत चरणा लागी धुतल, जिये ते योजावे जव तुझ न लेशा प्रतिमिळे. इतकं सुंदर वर्णन आणि इतकी पवित्र आणि इतकी सुंदर असलेली तू. त्या श्रीहरीच्या पदकमलाचा स्पर्श करून आलेली म्हणजे पवित्रही आहेस. लक्ष्मीला ज्या ठिकाणी वास करावासा वाटतो अशा स्थानाला सोडून आली आहेस म्हणजे तू सुंदर पण आहेस, म्हणजे तुझी सुंदरता पण आहे. आता सोडून आलीस म्हणजे तू लक्ष्मीपेक्षा कमी सुंदर आहेस की जास्त आहेस हे सुद्धा कवीला सांगणं शक्य नाही. आणि त्यानंतर भगवान श्री विष्णू श्री महादेवाच्या मस्तकावर पण राहतेस असाच प्रसंग. हेच काव्य किंवा हाच आशय अजून एक वेगळ्या शब्दांमध्ये जगन्नाथ पंडित सांगतात. समुत्पत्ति पद्मा रमण पद पद्मा मलनखा निवास कंदर्प प्रतिभट जटा जूट भवने. तुझी उत्पत्ती कुठे आहे तर तुझी उत्पत्ती रमा रमणाच्या पायाशी आहे. श्रीहरी विष्णूंच्या पायाशी तुझी उत्पत्ती होते. ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये असलेलं जल ज्यावेळी श्रीहरी विष्णूंच्या पदकमलाचा अभिषेक करीत निघतं त्यावेळेस ती गंगा होते, त्यावेळेस ती भागीरथी होते, जान्हवी होते, जे काय नाव देतो आपण.
ही केव्हा होते? ज्यावेळी श्रीहरी विष्णूंच्या पदकमलाचा अभिषेक करत ती पुढे येते. जर याला आपण दोन स्थानं म्हटली तर तुझी उत्पत्ती म्हणजे तुझं माहेर. हे किती श्रीमंत आहे, इतकं श्रीमंत आहे की ते तिथे ऐश्वर्याचं प्रतीक मानलेली लक्ष्मी त्याच ठिकाणी आहे. म्हणजे तुझं माहेर किती श्रीमंत आहे आणि तू तिथनं निघालीस म्हणजे तू त्यांची मुलगी असं म्हणायला हरकत नाही. आणि तिथून निघाल्याच्या नंतर कुठे आहेस? तर तिथून निघाल्याच्या नंतर निवास कंदर्प प्रतिभट जटाजूट भवने. तिथून निघालीस आणि महादेवाच्या जटेमध्ये बद्ध झालीस. महादेव कसा आहे? महादेव साधा सुद्धा नाही. कसा आहे मग? त्रिपुरासुराचा वध केलाय त्यांनी. कर्म केल्याशिवाय फल मिळत नाही, हे फार महत्वाचं. काही झालंच. काय कर्म करावं? त्यांना त्रिपुरासुराचा वध करायचा आहे. त्रिपुरासुराचा वध करायचा म्हणजे काय करायचं? तर त्याच्याजवळ 3 नगरं आहेत म्हणे, जी अंतरिक्षामध्ये फिरतात. आणि त्या त्रिपुराचा म्हणजे 3ही नगरांना एकाच बाणामध्ये नष्ट करायचं आहे. जो नष्ट करेल तो त्रिपुरासुराचा वध करू शकतो. आणि ते महादेवानी केलं. त्यासाठी काय करायचं? तर पृथ्वीचा रथ केला, चंद्रसूर्याची चाकं केली, मेरूचा धनुष्य केला, स्वतः विष्णूचाच बाण केला. इतके कुटाने केले. पण कर्म केल्याशिवाय फलित प्राप्त होत नाही. त्यासाठी कर्म करावं लागतं हेच दाखवून द्यायचं, बाकी काही नाही. बरी उत्पत्ती श्री रमण चरणाच्या नखे हुनी असावे शंभूच्या निषिदिनी जटाजूट भवनी जपावे सर्वस्वे सतत पतितोद्धार करणी नसावे का माते तरी मग तुझे गौरवजनी. आणि अशा समृद्ध असलेल्या तुझं माहेर आणि संपन्न असलेलं तुझं सासर, दोन्ही गोष्टी समृद्ध संपन्न आहेत. माहेरी एवढा पैसा आहे की काही पाहायची आवश्यकता नाही. जे संपत्तीचं प्रतीक, ऐश्वर्याचं प्रतीकच तुझ्या माहेरी आहे. तिथून निघालीस, महादेवाच्या जटाजुटामध्ये बांधलेली आहेस. आणि इतकं सगळं असताना, इतकं सगळं ऐश्वर्य संपन्न असताना सुद्धा तुझ्या मनातली जी पतितोद्धारणाची जी इच्छा आहे ती जात नाही. समाजसेवेची वृत्ती संपत नाही. तिथून तुझी आलीस ती कशासाठी आलीस? आमच्या सगळ्या पतितांचा उद्धार करण्यासाठी आलीस. आणि ते तुझे गुण जे आहेत ते मात्र तुझ्यातून जात नाहीत. मग नसावे का माते तरी मग तुझे गौरवजनी. तुझं श्रेष्ठत्व जे आहे हे श्रेष्ठत्व असूच नये का? का असू नये? मागच्या याच्यात जे आपण पाहिलं की हिमालयातून किंवा कुठल्याही पर्वतावरनं कित्येक नद्यांचा उगम होतो. मग यांच्यामध्ये श्रेष्ठ गंगाच काय? त्याचं कारण हे आहे. वैकुंठ ज्याला माहेर म्हणावं, गिरिजा रमणाचं मस्तक ज्याला सासर म्हणावं, आणि इतक्या सगळ्या संपन्न स्थानावरून निघालेली ती गंगा आपल्यासारख्या पतितांचा उद्धार करते आहे. तिच्या मनात असलेला हा जो गुण आहे, हाच गुण तिला सगळ्यात श्रेष्ठ बनवतो. आणि त्याचमुळे ती श्रेष्ठत्वाला पावते किंवा ती सर्वांपासून वेगळी होते. न कस्मादुत्कर्षस्तव जननी जागर्तु जगती. संपूर्ण जगामध्ये तुला श्रेष्ठत्व देण्यासाठी हेच एक कारण सगळ्यात महत्वाचं आहे. पुढे
स्वभाव स्वच्छानां सहज शिशिराणामयमपा मपारास्ते मातर जयति महिमा कोपि जगति. स्वभाव स्वच्छानां, घाण असणे आणि घाण पकडणे हे फरक वेगवेगळे आहेत. ठीक आहे. अस्वच्छ असणे आणि अस्वच्छता पकडणे हे दोन वेगवेगळे गुण आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याकडे कॉर्पोरेटच्या नळाला अस्वच्छ पाणी येतं. मग ते आपल्याला फिल्टरला टाकून ते स्वच्छ करावं लागतं. वैज्ञानिकांना पण आजपर्यंत का नाही समजलं, काही कळालं नाही. परंतु गंगेचं पाणी जे आहे ते कितीही अस्वच्छ असलं आणि ते भरून ठेवलं, काही वेळाने कालांतरणाने त्यातली अस्वच्छता खाली बसते, वर अगदी स्वच्छ पाणी मिळतं. आणि हे फक्त गंगेच्याच पाण्यात होतं. असं का होतं हे वैज्ञानिकांना पण अजून ह्याचं कोडच आहे. स्वभाव स्वच्छता आहे. गंगेचं पाणी सुद्धा अस्वच्छ जरी असलं तरी पण ती अस्वच्छता धरून ठेवत नाही, ती सोडून देते. आणि अस्वच्छता सोडल्याच्या नंतर जे वर स्वच्छ पाणी राहतं तेच गंगेचं पाणी आहे. ते पवित्र जल आहे. बाकी घरात आपल्याकडे कॉर्पोरेटचा नळाला पाणी आलं आणि वरून आपण किती पण तुरटी फिरवली तरी फायदा होत नाही त्याचा. फिल्टर लावावाच लागतो. मग स्वभाव स्वच्छानां सहज शिशिराणामयमपा. आणि दुसरी गोष्ट ही आहे, सहज शिशिर म्हणजे शीतलता तुझ्या पाण्यामधचा स्वभाव आहे. स्वभाव स्वच्छानां स्वभाव शिशिराणां. एक तर स्वच्छता हे तुझ्या पाण्याचा स्वभाव आहे. दुसरी गोष्ट शीतलता हे सुद्धा तुझ्या पाण्याचा स्वभाव आहे. कायम पाणी थंडच राहणार, पाणी गरम नाही राहणार. ते मपारस्ते मातर जयति महिमा कोपि जगति. आणि अशा तुझ्या जलाचा अवर्ण महिमा संपूर्ण जगात आहे. अवर्ण्य महिमा म्हणजे वर्णन केलं जाऊ शकत नाही असा अवर्ण्य. वर्णन करणे सगळ्यात कठीण. कवींना पण जे शक्य नाही, मोठे मोठे कवी सुद्धा तुझं वर्णन करताना थकतात. असा अवर्ण्य महिमा संपूर्ण जगामध्ये पसरतोय. बघ, पसरतो तर पसरतो, नुसता नाही पसरत. सुरुवात कोणी केली तर सगरांच्या मुलांनी केली. महाराज सगरांनी अश्वमेध केले. आणि ह्या अश्वमेधांमध्ये जो अश्व सोडला तो इंद्राने कपिल महामुनींच्या आश्रमात नेऊन ठेवला. मग हे सगराची मुलं कपिल महामुनींच्या आश्रमात गेले. त्यांना युद्धाला आवाहन वगैरे केलं जे काय आहे. आणि कपिल महामुनींच्या शापाने ते मृत झाले, मेले. भगीरथांनी प्रयत्न करून ज्यावेळेस तुला खाली उतरवलं आणि तुझा स्पर्श मात्र झाला त्यावेळी ते सगळे मुक्त झाले. आणि मुक्त नुसते नाही झाले, मुक्त झाल्यावर नुसते नाही गेले, ते तुझ्या या जलाचा महिमा गात गात स्वर्गाला गेलेत. गती स्वर्लोकी त्या तव विभव योगेची जननी. जया गाती तोषे सगर सुत रोमांच धरुनी. तुझ्या जलाचा महिमा गात गात गातच वर गेले, स्वर्गात गेले. आणि स्वर्ग लोकात अजूनही ते तुझ्या जलाचा महिमा गात आहेत. किती ते पुण्य असावं. पुण्य नसेलही तरी तुझ्या स्पर्श मात्र पुण्य प्राप्त होतं. तुझं दर्शन घडलं हे पुण्य आहे. तुझा खळखळाट ऐकला हे पण पुण्य, ह्यानी पण पुण्य वाढला. आणि त्याच्याही पुढचा विषय काय असेल तर तुझा स्पर्श झाला आणि स्वर्गप्राप्ती झाली. आणि स्वर्गप्राप्ती झाली आणि ते अजूनही स्वर्गातच आहेत. आणि ते अजूनही स्वर्गामध्ये तुझ्या
जलाचा महिमा हा अवर्ण्य महिमा अजूनही गात आहेत. इतकं ते श्रेष्ठ आहे, इतके ते भाग्यवंत आहेत कारण त्यांना तुझा स्पर्श झाला. आणि अशाच आमच्यासारख्या पतितांना उद्धरून नेण्यासाठी म्हणून तू स्वर्गातून पृथ्वीवर आलीस, अवतीर्ण झालीस. अवतीर्ण झालीस म्हणजे तुझ्या इच्छेने तू आलीस. त्याच्या मागे माझी मनीषा होती की मी तू खाली यावं अशी माझी इच्छा होती, पण तू स्वतःच्या इच्छेने खाली आलीस. तुझं पुण्य क्षीण झालेलं आहे किंवा कमी झालंय म्हणून पृथ्वीवर नाही आलीस. तुझ्याकडे तुझं सामर्थ्य आहे, तुझ्यात ते सामर्थ्य आहे की तू स्वतः स्वर्गलोकामध्ये राहू शकतेस, ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये राहू शकतेस. हे तुझं सामर्थ्य असताना पण आमच्यासारख्या पतितांचा उद्धार करण्यासाठी तू पृथ्वीवर आलीस, पृथ्वी तलावर आलीस. हे म्हणून आम्ही भाग्यवंत आहोत. आणि अशा दुर्लभ दर्शनाचा जे मोह धरीत नाहीत अशांवर तुझ्या तीरावरची वृक्ष हसतात. पुढे आपण पाहतो, जडानंदा पंगू प्रकृती बधिरा नुक्ती विकलान ग्रहग्रस्तानस्ताखिल दुरित निस्तार सरणीं निलिंपैर्निर्मुक्ता नपि च निरयानंत निपतितो निरानंबत्रातुं त्वमिह परमं भेषजमसि. स्खलन्ति स्वरलोका नवनितल शोकापहृतये जटाजूटग्रन्थौ यदसि विनिबद्धा पुरभिदा अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयताम्. महाकवी कालिदास वर्णन करतात, सतीनी यज्ञामध्ये उडी घेतली, स्वतःचा देह दहन करून घेतला. यानंतर महादेवांचं मनोधैर्य खचलं. त्यांनी तो सतीचा देह खांद्यावर घेतला. ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये इकडे तिकडे फिरतायत. श्री महाविष्णूंनी सुदर्शन चक्राने त्या देहाचे 52 तुकडे केले आणि 52 शक्तिपीठ स्थापन झाली. हे सर्व झाल्याच्या नंतर महादेवांनी विरक्ती धारण केली, वैराग्य धारण केलं. पण देवांना मात्र हे नको आहे. देवांची इच्छा आहे की यांनी पुन्हा लग्न करावं. लग्न करावं का करावं? त्याचं कारण हे आहे, त्यांनी लग्न जर समजा केलं इंद्राने बरेच प्रयत्न केले. इंद्रानेच काय, सर्व देवांनी प्रयत्न केले. पार्वती त्यांच्या सेवेमध्ये आहे. आज सेवेमध्ये म्हणजे अर्थात महादेवांनी परवानगी दिली म्हणून ती सेवेमध्ये आहे. आणि महादेवाची सेवा करत असताना पार्वतीने सुंदर अशी एक कमलाक्षाची माळा केली आहे, कमळाच्या मण्यांची. आणि ती माळ महादेवाला जपाला द्यावी अशी तिची इच्छा आहे. शेवटी आपण ज्यांची सेवा करतो त्यांना काही ना काही ते देत राहतो. देवतांचे पूजन करायचं, देवतांची सेवा करायची. सेवा करताना आपल्याला वाटलं की नाही आज काहीतरी वेगळी फुलं दिसतात, आपण त्याचा हार करून देवाला घालावा, देव छान दिसेल, महादेवाला द्यावं. महादेवासाठी त्यांना त्यांच्या जपासाठी कमलाक्षाची माळ तयार केली आणि ती देण्याची इच्छा आहे.
इंद्राने खूप प्रयत्न केले आणि सोबत तिथे मदनाला पाठवलं. मदनाला सांगितलं की बाबा तू काही कर आणि महादेवाला विवाह करण्यास बद्ध कर. आता प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या ते आपल्या कार्याचा अभिमान कुठे ना कुठेतरी असतोच. मदनाला या गोष्टीचा अभिमान की अरे मोठे मोठे मी म्हणणारे जे मोठे मोठे ऋषीमुनी आहेत त्यांना मी माझ्या बाणांनी घायल केले. महादेव काय त्यातलेच आहेत, थोडेसे मोठे आहेत. पार्वती ती कमळाच्या मण्यांची माळ देण्यासाठी हात पुढे करते आहे. महादेव ती माळ घेण्यासाठी हात पुढे करतायत आणि अशा वेळी मदन बाण मारतो. या मदनाचा बाण लागला की क्षणभरासाठी महादेव पार्वतीला न्याहाळतात. बघत नाहीत, बघतात तर नेहमीच पाहतात, रोजच पाहतात, आज न्याहाळत आहेत क्षणभरासाठी. लगेच दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, हे असं काय झालं, मी असं का पाहतोय, आज कसं काय न्याहाळण्याची इच्छा झाली. म्हणजे दोष माझ्या आतमध्ये नाही, बाहेर आहे कुठतरी. कुठे इकडे तिकडे पाहिलं, मदन दिसला, तिसरा डोळा उघडून त्या मदनाला भस्म केलं. इतका निर्लोभ. स्खलंती स्वर्लोकात अवनितलशोकाप हृदये. तू स्वर्गाहून पृथ्वीवर आलीस. आली ती कशासाठी आलीस? आमचं रक्षण करण्यासाठी किंवा आम्हाला आमचे शोक नष्ट करण्यासाठी तू पृथ्वी तलावर आली आहेस. जटाजूट ग्रंथौ यदसी विनिबद्धा पुरभिता. आणि येऊन कुठे आलीस? पृथ्वीवर येताना सर्वात पहिले कुठे आली आहेस पृथ्वीवर? तर ती महादेवाच्या जटेमध्ये आली आहेस. आणि महादेव कसे आहेत? हे निर्लोभ आहेत, है ना. राहतात कुठे? स्मशानामध्ये. श्मशानेश्वा क्रीडा स्मरद पिशाचा सहचराः चिताभस्मालेपो. स्मशानामध्ये राहायचे, ज्या त्या ठिकाणी जे भूत प्रेत पिशाच वगैरे आहेत हे त्यांचे सहचर. आभूषणासाठी काय करतायत तर भस्म लावतात. चितेचं जे भस्म आहे ते भस्म लावायचं, मुंडमाला धारण करायची आहे. असा ज्यांचा निर्लोभ असं वर्तन आहे, अशा निर्लोभ असलेल्या महादेवाला सुद्धा तुला स्वतःच्या जटेतून बाहेर काढावं असं वाटलं नाही. अये निर्लोभानाम अपि मनसी लोभम जनयता. तुला ज्यावेळी मस्तकावर धारण केलं, मस्तकावर धारण केल्याच्या नंतर तुला सुद्धा मस्तकावरनं मुक्त करण्याची इच्छा ज्यांना झाली नाही त्याचा पण मोह निर्माण झाला, अशी तू आहेस. आपलीच गुण कधी कधी आपले शत्रू बनतात. आपण जर समजा पारतंत्र्यामध्ये गेलो असू तर ती आपल्याचमुळे गेलोत. आपण सहकार्य करण्याची आपली प्रवृत्ती आहे. भारतीयांची प्रवृत्ती पहिलेपासून सहकार्य करण्याची आहे. सहकार्य केलंय म्हणून आपण बंधने पारतंत्र्यात नाही गेलो. ज्यांना सहकार्य करायचं नव्हतं त्यांना केलंय म्हणून आपण पारतंत्र्यात गेलो. वेळीच पाबंदी घालण्यात आपल्याकडून झालं नाही म्हणून आपण पारतंत्र्यात गेलो. सहकार्याचा शब्द मी दिला होता, मी कसं यांना थांबवू आता? ही वृत्ती आपली आहे. आणि त्याच कारणाने आपण सुद्धा बंदिस्त झालो.
आणि सहकार्य करण्याची वृत्ती एवढी जास्त आहे आपली की ती अजूनही आपण त्याचा परिणाम भोगतच आहोत. काहींच्या लक्षात येतं गुणानाम एवायम तव जननी दोषः परिणतः. तुझ्याच गुणांमुळे निर्माण झालेला हा दोष आहे. कोणता दोष आहे की निर्लोभ महादेवाच्या सुद्धा मनामध्ये हृदयामध्ये लोभ निर्माण व्हावा. इतका निर्लोभी महादेव, ज्याच्यासमोर संपूर्ण जगातली सुंदर स्त्री असताना सुद्धा त्याच्या मनामध्ये कधी तिच्याबद्दल लोभ निर्माण नाही झाला, इतका मोह निर्माण नाही झाला. कधी न्याहाळून बघावं असं वाटलं नाही. ज्यावेळी असं वाटलं त्यावेळेस त्याला समजलं की हा आपल्यावर केलेला दोष आहे. जगज्जननी समोर असताना सुद्धा त्याला तिच्याबद्दल कधी मोह निर्माण होऊ नये. आणि अशा निर्लोभ व्यक्तीच्या, अशा निर्लोभ महादेवाच्या मनामध्ये सुद्धा तुला धारण केल्याच्या नंतर तुला मुक्त करण्याची इच्छा होऊ नये, तुझा लोभ सुटू नये. तुझ्याच गुणांमुळे हे सगळं घडतं. म्हणून कुठे आपण आपली गुण वापरली पाहिजे आणि कशा प्रकारे वापरली पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे. अथवा आपल्याच गुणांमुळे आपण सुद्धा आपल्याकरिता दोष निर्माण करून घेऊ शकतो. मग अशी तू त्या महादेवाच्या मस्तकावरनं सुद्धा काढून घेण्यासाठी, तुला मुक्त करण्यासाठी सुद्धा महादेवाची विनंती करण्याकरिता भगीरथाला आणखी काही प्रयत्न करावे लागले. अगोदरच भगीरथाने तुझी तपश्चर्या करून एक पिढी घालवली, महादेवाची तपश्चर्या करून आणखी एक पिढी घालवली. आणि एवढे तप केल्याच्या नंतर सुद्धा तुला मुक्त करण्यासाठी पुन्हा काही स्तुती गाणे. सुरुवातीला तुझा अहंकार बंदिस्त झाला, तुझा अहंकार मिटला. आणि हा अहंकार मिटल्याच्या नंतर सुद्धा महादेवाला विनंती करून सोडवावं लागलं. इतकी ती स्तुती करावी लागली. इतपत त्याला मोह निर्माण झाला. आलीसी स्वरलोकाहुनी अवनीच्या शोकहरणी. पृथ्वी तलावर असलेले जे शोकामध्ये बुडलेले आमच्यासारखे पतित लोक आहेत, ह्या पतितांना पावन करण्यासाठी तू पृथ्वी तलावर आलीस. अशा तू ते बांधी शिवनिजपदी निजकपदी निषिदिनी. आणि अशा तुला महादेवाने त्याच्या जटेमध्ये कायम स्वरूपासाठी बांधून ठेवलंय. अयी निर्लोभाला उपजविती लोभा गुण असे, तुझे त्याचा प्रादुर्भव जननी ऐसा फळत असे. एका ठिकाणी गंगालहरीमध्येच जगन्नाथ पंडित असं एक वर्णन करतात. द्यूताचा एक डाव सुरू आहे. महादेव आणि पार्वती दोघ जण बसलेत सारीपाट खेळत. सारीपाटाचा खेळ खेळत असताना महादेव सर्व काही हरत चाललेत. सारीपाटाचा असाच एक खेळ आपला महाभारतामध्ये पण घडला आणि त्याच्यामध्ये सर्वस्व हरल्या गेलं. सर्वस्व जे होतं युधिष्ठिराचं, युधिष्ठिराने सर्व काही गमावलं.
आणि असंच महादेवाने पण गमावलं. पहिले त्रिशूल लावला, त्रिशूल गेला, चंद्र गेला, गळ्यातला वासुकी गेला, गण गेले, एक 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 करून. अंगावरचं गजचर्म व्याघ्रचर्म आहे ते पण गेलं, केवळ लंगोटी राहिली. आता अजून एक डाव सुरू झाला. आता सगळंच संपलं, आता काय खेळायचं? महादेव म्हणतात आता मलाच लाव डावाला, आता मी स्वतःलाच लावतो. पार्वती सहज हसत थोडंसं जटेकडे पाहिलं. का? जटेमध्ये गंगा आहे, ती राहिली अजून, सर्वस्व नाही संपलं. आणि जेव्हा हे गंगेला समजलं त्यावेळेस गंगेने आतमध्ये पुन्हा एक तांडव केलं. कधी कधी काय होतं, आपला जो लोभ असतो ना, मोह असतो ना, हा कुठेतरी आपल्याला बांधून ठेवतो. महादेव तर निर्लोभ आहेतच. महादेवाच्या मस्तकावर तुला धारण केलं, त्यांच्या मनामध्ये काही काळासाठी लोभ निर्माण झाला, ठीक आहे, हरकत नाही. त्यांनी तुला आता मुक्त करायला पण सुरुवात केली आहे. पण विशेष गोष्ट ही आहे की गंगेला सुद्धा त्या गोष्टीचा मोह निर्माण झाला. जटेच्या बाहेर निघायचं नाहीये. म्हणून असा एक प्रसंग येतो की ज्यावेळी महादेव पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायला जातात, त्यावेळी त्यांना सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. आणि करत असताना त्यांना गंगेचा सुद्धा त्याग करावा लागतो. अमरनाथ यात्रेला जाताना मधात एक गंगाकुंड लागतो. त्या कुंडामध्ये असं म्हणतात की गंगेला त्या ठिकाणी ठेवलं होतं, आणि ठेवत असताना महादेवाने तिला शब्द दिला होता की मी परत जाताना तुला घेऊन जाईल, तसंच नाही सोडणार. म्हणजे हा लोभ अजूनही संपलेला नाही. निर्लोभी व्यक्तीच्या हृदयामध्ये निर्माण झालेला हा तुझा लोभ जो आहे तो अजून पण नाही संपला, तो अजून पण आहे. असं नाही आहे की बाबा तुझ्या पृथ्वीवर सगळ्या लोकांचं शोक निरसन करण्यासाठी तू आली आहेस, तू तुझ्या कामाकरिता आलीस, तुला संपूर्णपणे सोडून दिलं, असं नाही झालं. महादेवाने अजून पण तुला त्याच्या जटेमध्ये धरून ठेवलेलं आहे. अशीच एक कथा आपल्याला त्र्यंबकेश्वरला, नाशिकला गोदावरीचा ज्या ठिकाणी उगम होतो, गोदावरीच्या उगमाच्या ठिकाणी सुद्धा गौतम ऋषींच्या तपाने ज्यावेळी महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाने गंगेला त्या ठिकाणी ठेवण्याचा विनंतीला मान्यता दिली, त्यावेळेस केवळ जटेतून काही थोडासा भाग गंगेचा खाली टाकलाय, संपूर्ण गंगा नाही सोडली. जर गंगा उत्तर भारतामध्ये फिरते तर तिला सोडण्यासाठी पुन्हा दक्षिण भारतामध्ये गोदावरी कशी आली? कारण ती अजूनही महादेवाच्या जटेमध्ये बंदिस्त आहे आणि तिलाही तिथून निघायचं नाहीये. जडांधाम पंगुते बहुबधिर वाणी विकलजे. जड असतील, अंध असतील, पंग असतील, बधिर असतील, वाणी विकल म्हणजे मूक असतील, असे जे आमच्यासारखे काही पामर असतील, पातकी असतील, या पातक्यांच्या जवळ मुक्त होण्यासाठी काही मार्गच नाही आहे. जे मूक आहेत ते बोलू शकत नाहीत,
बघतील, ऐकतील. जे बधिर आहेत ते ऐकणार पण नाहीत, जे अंध आहेत ते पाहणार पण नाहीत, जे पंगू आहेत ते दर्शनापर्यंत जाऊ पण शकणार नाहीत. ग्रहद्वेषी ज्यांचे अघहनन यत्ने न घडीजे, आणि ज्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं सत्कर्म घडू शकत नाही, असे हे जे लोक आहेत, नकळत त्यांच्याकडून पातकं घडत राहतात, नकळत, कावळ्याप्रमाणे. काल ते कावळ्याचं उदाहरण आपण पाहिलं होतं. नकळत पाप घडतात. नकळत का घडतात? तर त्यांचा स्वभाव धर्म तो नाही आहे, त्यांना निसर्गतः तो दिलेला भाग आहे. कावळ्याला निसर्गाने दिलेला नियम आहे. स्वच्छता करणे हे कावळ्याचं काम आहे. मग त्यासाठी जे काय खाली पडलेलं असेल, उकिरडा असेल, घाण असेल, ती त्याला खावी लागते. निसर्गाचा नियम आहे. तो मुद्दाम नाही खात. मग त्याच्याकडून काय झालं? ते नकळत घडलेलं पाप आहे. आणि हे नकळत घडलेलं पाप तुझ्या स्नानाने मुक्त होतं, नष्ट होतं. मग ज्यावेळी तुझ्या पाण्यामध्ये स्नान केलं कावळ्याने, त्यावेळेस त्याची सुद्धा पातकं नष्ट झाली आणि त्याला सुद्धा स्वर्गाचा मोह राहिला नाही. मग अशी ही जी पातकं आहेत, अशी पापी लोक आहेत, कसे जे पंग आहेत, मूक आहेत, बधिर आहेत, जड आहेत, अंध आहेत, अशांच्याकडून जी पातकं घडतात आणि ही त्यांच्याकडून नकळत घडलेली पातकं आहेत, ह्या पातकांचं हे पातकं नष्ट कशी होणार? आणि ही पातकं नष्ट करण्यासाठी दिव्य औषधींचीच गरज आहे. साधी औषधी त्यांना काही कामाची नाही आहे. जडांच्या जवळ जर तुम्ही जाऊन भगवत भजन करत बसला तर तो तिथे बसणारच नाही आहे, तो त्याचा स्वभावच नाही आहे. बरं, तो मुद्दाम तिथून उठून जात नाही, स्वभावतः त्याला तिथे बसण्याचा त्याचा नियम हेच नाही आहे. तो तिथे बसूच शकत नाही, तो तिथून निघून जातो. हा जड झाला. अंध व्यक्तीला जर तुम्ही म्हणाल की नाही भगवंत अशा स्वरूपाचा आहे, त्यांनी स्वतःचेच हात नाही पाहिले, भगवंताचे हात काय सांगणार? कुठल्याही गोष्टी जर आपल्याला स्वरूप बघायचं असेल तर ते आपल्याला आपल्यापासून धरून हे करून घ्यावं लागेल. आंबा म्हटलं, आंबा केव्हा लक्षात येईल? ज्यावेळेस तो डोक्यामध्ये आपल्या विचार येईल आणि आंबा अशा प्रकारचा असतो हे आपण ठरवू, त्यावेळेस आपल्याला आंबा दिसतो. भगवंताचं स्वरूप त्या अंध व्यक्तीला कसं करणार? अंध्याने स्वतःच्याच हाताने पाहिले, समोरचं काय पाहणार आहे तो? भगवंताची हात कशी आहेत ही त्याला कशी कळतील? त्याला कितीही स्वरूप सांगितलं तरी पण तो पाहू शकणार नाही. बधिराला किती पण सांगितलं तरी त्याला ऐकू येणार नाही. मुक्याला तुम्ही किती पण स्टेजवर जाऊन बसवलं की सांगे बाबा भगवंताचं स्वरूप अशा स्वरूपाचं आहे, तो काय सांगणार? त्याला बोलताच येत नाही. अशा प्रकारचे जे हे पातकं घडणारी, ज्या व्यक्तींकडून नकळत घडणारी पातकं आहेत, असे जे पापी लोक आहेत, अशांना उद्धरून नेण्यासाठी जी दिव्य औषधी पाहिजे ही तूच आहेस. निरानंबत्रातुम त्वमिह परमम भेषजमसी. भेषज म्हणजे औषध. मंत्रे तीर्थे द्विजे देवे देवज्ञे भिषजे गुरौ यादृशिर्भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. कर्माच्या सोबत भावना पण पाहिजे. नुसतं कर्म कामाचं नाही, कर्माच्या सोबत भावना पाहिजे. एखाद्या मंत्राचा जप करत असताना त्या मंत्राच्या ठिकाणी तुमची श्रद्धा असणे आवश्यक आहे. ती जर श्रद्धा नसेल तर त्या मंत्राचं फलित प्राप्त होत नाही. जप करणे हे कर्म आहे, परंतु श्रद्धा तिथे ठेवावीच लागेल, भावना तुम्हाला ठेवावीच लागेल. एखाद्या तीर्थावर स्नानाला गेल्यावर
तीर्थस्नान करणे हे कर्म आहे, परंतु त्या ठिकाणी मानसिकता सुद्धा पाहिजे, भावना पण पाहिजे. त्या ठिकाणी ज्याप्रमाणे भावना तुम्ही ठेवाल त्याप्रमाणे तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. गोदावरीमध्ये स्नान केल्यानंतर माझे पातकांचा नाश होईल अशी भावना जर मी ठेवली तर गोदावरीच्या ठिकाणी स्नान केल्यावर पापनाश होतील. गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केल्यावर पापांचा नाश होईल असं जर मी म्हणत असेल आणि माझी भावना तशी असेल तर गंगेच्या पाण्यात स्नान केल्यावर माझी पाप नष्ट होतील. एखाद्या ब्राह्मणाला नमस्कार करत असताना त्या ब्राह्मणाला नमस्कार केल्यावर माझी पापतक नष्ट होतील असं जर माझी भावना असेल तर ते होतील. एखादा औषध घेतल्यावर माझे रोग नष्ट होतील अशी भावना असेल तर औषध घेतल्यावर रोग नष्ट होतील. अथवा मला बरंच व्हायचं नाही हे मी मनातून ठरवून ठेवले तर मी कितीही औषधं घेतली तर मी बरा होणार नाही. म्हणून मंत्रे तीर्थे द्विजय देवे देवज्ञे भिषजे गुरवू या सर्वांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपली भावना असते त्याप्रमाणे आपल्याला फलप्राप्ती होते. आणि हे निश्चित आहे, या ठिकाणी कुठली शंका नाही आहे. सुरीही सोडिले कुनर नरकाचे निगमनी अशी पापी लोक जे आहेत ज्यांचा त्याग परमेश्वराने पण केला, देवांनी पण केला. निलिंपैर निर्मुक्ता नपि च निरयांतर निपतत हो असे लोक जे अंध आहेत, पंग आहेत, बधिरा आहेत, मूक आहेत, जड आहेत, ज्यांच्याकडून सत्कर्म घडलं नाही अशांचा त्याग देव सुद्धा करतात. आणि देवानी पण त्याग केल्याच्या नंतर त्यांना जावं कुठे लागणार तर नरकात जावं लागणार आहे. मग अशांसाठी दिव्य औषधी कोण आहे? अशा पतितांचा उद्धार कोण करू शकतं? तर तूच करू शकते, दुसरं कोण करणार आहे? आणि देवांनी पण त्यांचा त्याग केलाय, मग दुसरं कोण त्यांना उद्धरून घेऊन जाऊ शकतं? तुझ्याशिवाय दुसरं कोणाचं सामर्थ्य आहे? कोणीच नाही. आणि तुझ्यात ते सामर्थ्य काय येतं? इतर नद्यांमध्ये ते सामर्थ्य नाहीये, तुझ्यातच का सामर्थ्य आलं? तुझ्यात सामर्थ्य येण्याचं कारण तेच आहे की तू विष्णुपदी आहेस. विष्णूंच्या पदकमलाचा अभिषेक करून महादेवाच्या मस्तकावर तू स्थापित झाली आहेस. स्वभाव स्वच्छता आणि स्वभाव शीतलता हा तुझा स्वभाव आहे. बघा, स्वभाव स्वच्छतेचा जर विचार केला ना, गंगोत्रीवर उगम पावणारी ही गंगा हिमालयातून उगम पावते. गंगोत्री हिमालयात आहे, तिथेच यमुना पण उगम पावते, अलकनंदा पण तिथेच आहे. बऱ्याच नद्या तिथे उगम पावतात. देवप्रयागला आल्यावर अलकनंदा आणि भागीरथी एकत्र येतात, तिथून पुढे गंगा मानली जाते. तर भागीरथीची जी धारा आहे ही धारा तर स्वच्छ राहीलच, कारण ती गंगोत्रीवरनं येते. अलकनंदा मिळाल्याच्या नंतर पुढे जी धारा जाते ही पण तेवढीच स्वच्छ आहे. जितकी स्वच्छता अलकनंदा मिळण्याच्या अगोदर आहे तितकीच स्वच्छता नंतर पण आहे. अलकनंदा तेवढी स्वच्छ नाही आहे, जे की दोघी पण हिमालयातच उगम पावतात.
असं म्हटलं जातं की गंगोत्रीवरनं निघणारी ही जी गंगा आहे ही वेगवेगळ्या अशा खडकांवरून येते. धातुविज्ञान असं सांगतं की जेवण करताना एक तर केळीच्या पानावर करावं अथवा पितळेच्या काशेच्या ताटामध्ये करावं. कारण हे आहे की तुम्ही ज्यावेळेस त्या पात्राचा किंवा त्या धातूचा स्पर्श त्या अन्नाला होतो त्यावेळेस त्या धातूतले किंवा त्या पात्रातले जे गुण आहेत त्या अन्नामध्ये उतरतात. आयुर्वेद असं सांगतं की रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवावं, रात्रभर राहतं, सकाळी ते पाणी प्यावं, शीतलता राहते. आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ती कमी होते. का होते? कारण त्या पाण्यामध्ये तांब्याची गुणं उतरतात. तर असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की काही खडकांवरून ही गंगा वाहत येते, जी खडकं पुन्हा तशाच प्रकारची अलकनंदेखाली पण आहेत. तर अशा प्रकारच्या खडकांवरून येते म्हणून ती स्वच्छ राहते असं त्यांचं म्हणणं आहे. तर अलकनंदा पण तशीच आहे, पण ती कधी स्वच्छ राहत नाही. तिच्या पाण्यामध्ये गंगेच्या पाण्याचे गुण नाही आहेत. गंगेमध्ये श्रेष्ठता काय येते? गंगेमध्ये स्वच्छता काय येते? ती स्वभाव स्वच्छता आहे. गायींचे वेगवेगळे प्रकार असतात ना. गाईचं गोमूत्र पण कधी खराब नाही होत. गंगेचं पाणी खराब नाही होत तसं गाईचं गोमूत्र पण खराब नाही होत. आणि गायींच्या वेगवेगळ्या जाती असतात. आजकाल नवीन जाती आल्या त्या जर्सी म्हणून. 2 वेगवेगळ्या जातींना एकत्रित करून जन्माला घातलेली एक जात, संकरितपणा म्हणतात त्याला. आणि अशा गाईचं गोमूत्र मात्र खराब होतं. त्याच्यात एक वैशिष्ट्य आहे, गाईचा स्वभाव स्वच्छता आहे. स्वच्छतेचा हा स्वभाव आहे गाईचा. गाईला जर समजा कुठे बसायचं असेल तर ती पहिले बघेल स्वच्छता कुठे, ज्या ठिकाणी स्वच्छता आहे तिथे बसेल. जर्सीचा असं नाही आहे, ती कुठेही बसते. गाईचं वासरू जे आहे हे गाईकडेच जातं. आणि दूध म्हणा किंवा गोमूत्र म्हणा, जे गाईचं गोमूत्र खराब होत नाही, कोणत्या गाईचं गोमूत्र चांगलं, कोणत्या गाईचं गोमूत्र घेतलं पाहिजे, कोणत्या गाईचं दूध घेतलं पाहिजे, असं जर असेल तर सांगणारे हे म्हणतात की ज्या गाईचं वासरू पुष्ट असेल त्या गाईचं दूध आणि गोमूत्र चांगलं. आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे भरपूर असतात. तर अशा गाईचं गोमूत्र पण कधी खराब होत नाही असं म्हणतात. परंतु त्या गाईचंच गोमूत्र खराब होत नाही. आणि ती जर समजा गावरान म्हणावी अशी असेल तर, अथवा दुसरी संकरित असेल तर मग त्याच्यामध्ये खराबपणा येऊ शकतो, खराब होऊ शकतं ते. म्हणजे मूळ जे आहे, जर मूळच स्वच्छता असेल तरच ती स्वच्छता स्वभावामध्ये उतरते. भगवान श्रीहरी नारायणाच्या पदकमलाचा स्पर्श करून आलेली म्हणजे त्यांचं मूळ किती स्वच्छ आहे हे इथून लक्षात येतं. ही स्वच्छता स्वभावामध्ये कशी उतरते ही तिथून उतरते. हे संस्कार आहेत. तिथून निघालेली ती महादेवाच्या जटेमध्ये बसते आणि तिथून ती निघते. वैज्ञानिकांच्या मते जे दगड आहेत त्या दगडांना स्पर्श करून येते. आणि उत्तर भारताला देवभूमी असं पण म्हणतात. देवभूमी म्हणजे देवभूमीमधला दगड दगड हा प्रत्येक दगड खडा जरी उचलला तरी पण तो देवस्वरूपच राहणार आहे. मग अशा त्या देवता स्वरूपाच्या त्या भगवंताच्या खांद्या अंगा खांद्यावरून निघालेली ती गंगा स्वभाव स्वच्छतेमध्ये राहीलच.
परंतु इतर नद्यांमध्ये असं होत नाही. इतर नद्यांचं पाणी ज्यावेळेस गंगेच्या धारेला येऊन मिळतं त्यावेळेस तिथून पुढे निघालेलं गंगेचं पाणी सुद्धा तितकंच स्वच्छ असतं. वैज्ञानिकांनी मागे एकदा केलेल्या प्रयोगामध्ये असं सांगितलं की गंगेच्या पाण्यामध्ये कुठलेही बॅक्टेरिया चढत नाहीत. वाईट सूक्ष्मजीव जे असतात, ज्याला बॅक्टेरिया म्हणतात, ते चांगले आणि वाईट दोन प्रकारचे असतात. गंगेच्या पाण्यामध्ये असा काही प्रभाव आहे की जे वाईट सूक्ष्मजीवांना सुद्धा मारून टाकतं. म्हणून विसर्जित झालेल्या अस्थी पण शिल्लक राहत नाहीत, त्यांना पण तिथे मुक्ती मिळते. नाहीतर विज्ञानाच्या नियमाने पाहिलं तर आपला देह जरी नुसता देह जरी पडलेला असला अचेत, तर त्यावर वाईट सूक्ष्मजीव आक्रमण करतात आणि त्याला सडवतात, आणि ते सडल्याच्या नंतर पर्यावरणामध्ये त्याचा गंध निर्माण होतो, म्हणजे पर्यावरण दूषित होतं. तशीच हाडांमध्ये पण परिस्थिती आहे. पण अशी हाडं सुद्धा गंगेच्या पाण्यात गेल्यावरती विसर्जित होतात. जे हाड कुठल्याही परिस्थितीमध्ये तुटत नाही, इतकं कठीण असलेल्या आपल्या शरीरातलं पृथ्वी तत्वाचं अवयव हे सुद्धा गंगेच्या पाण्यामध्ये गेल्यावर विसर्जित होतात. कारण त्या ठिकाणी कुठलेही पण वाईट सूक्ष्मजीव जे आहेत हे तिथे राहत नाहीत, त्यांना नष्ट करण्याचं सामर्थ्य गंगेच्या पाण्यामध्ये आहे. हे आता कुठून आलं, कसं आलं, हे वैज्ञानिकांचा शोध अजून पण सुरू आहे. प्रत्येकाचे प्रयत्न चालू असतात, आपापला काही ना काहीतरी शोध लावणं चालू असतं. प्रत्येक वैज्ञानिक काम करत राहतो. मग असे जडांध जे आहेत, जड असतील, अंध असतील, बहुबधिर असतील, वाणी विकल असतील, मूक असतील. वाणी विकल ह्या शब्दाचा अर्थ दुसरा पण होऊ शकतो. ज्याला नीट बोलता येत नाही त्याला पण वाणी विकल असं म्हटलं जातं. ज्यांच्या वाणीमध्ये दोष आहे, स्पष्ट बोलता येत नाही. आणि स्पष्टता तेवढीच महत्त्वाची आहे बरं बोलण्यामध्ये. मनात एक आहे परंतु वाणीमधून जर ते स्पष्ट निघालं नाही तर त्याचा दोष होतो. लिखाणामध्ये स्वच्छता पाहिजे, स्पष्टता पाहिजे, वाचनामध्ये पण तेवढीच स्पष्टता पाहिजे. कुठे थांबावं हे समजलं पाहिजे. जर समजा एखाद्या वेळेस आपण एखादं उदाहरण असं लिहिलं, आमच्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही, लिहिण्यामध्ये जर समजा कोणी कमजोर असेल, 3री 4थीची गोष्ट, एक मित्र होता आमचा, त्याला लिहिताना थोडासा प्रॉब्लेम यायचा. कुठं थांबावं हे कळत नव्हतं, तो कुठेही थांबायचा. त्याच्यामध्ये आमच्या शिक्षकांनी एक वाक्य लिहून दिलं, गल्लीबोळात नाच तमाशे चालले होते, असं वाक्य. ते वाक्य लिहायला सांगितलं, त्याने लिहिलं. लिहिताना फक्त कुठे थांबावं हे नाही समजलं, त्याचं एक शब्द मागे पुढे झाले. त्याने लिहिलं, गल्लीबोळात नाचत मासे चालले होते. ही स्पष्टता पाहिजे, वाचनामध्ये पण पाहिजे, लिखाणामध्ये पण पाहिजे. मनात नाही आहे, परंतु जर वाचनामध्ये किंवा बोलण्यामध्ये असं काही आलं, अस्पष्टता आली, त्याचा भाव बदलतो. आणि हा भाव जर बदलला तर त्याच्या मागचा हेतू पण बदलतो. असे काही वाणी विकल असतील ज्यांच्या बोलण्यात काही अशी, त्यांना बोलायचं नव्हतं पण त्यांच्याकडून बोलल्या गेलं, असं असू शकतं. स्पष्टता नाही आहे, स्पष्ट वक्ते नाही आहेत.
तर अशांच्याकडून बोलण्यातून जे पाप होत आहेत, पातक होत आहेत, असे ते वाणी विकल, ग्रहद्वेषी म्हणजे नास्तिक, स्पष्ट शब्दात बोलावं. नास्तिक त्याला म्हणतात जे वेदांना मानत नाहीत. आज बरेच ठिकाणी आस्तिक आणि नास्तिकांची व्याख्या बदलली आहे. ती अशी झाली आहे की आस्तिक त्याला म्हणतात जे देवाला मानतात आणि नास्तिक त्याला म्हणतात जे देवाला मानत नाहीत. शास्त्राच्या मध्ये आस्तिक त्याला म्हटलं जातं जे वेदांना मानतात आणि नास्तिक वेदांना मानत नाहीत. असे आजकाल बरेच लोक आहेत जे देवाला मानतात पण वेदाला मानत नाहीत. ते आस्तिक कसे होतील? आम्ही देवाला मानतो परंतु आम्ही वेदाला मानत नाहीत. आम्ही वेदाला पौरुषेय मानतो, अपौरुषेय मानत नाही. का पौरुषेय मानतो? कारण आम्हाला लिखित स्वरूपात तो दिसतोय. देवाला मानणारा व्यक्ती वेदांना पौरुषेय मानू शकतो, परंतु वेदांना मानणारा व्यक्ती देवाला मानत नाही असं नाही होणार. वेद हे अपौरुषेय आहे, ते अपौरुषेयच राहणार आहेत. वेद कोणी लिहिलेले नाही आहेत. यस्य निश्वसितम वेदाः यो वेदेभ्यः अखिलम जगत. तयार झालेले नाही आहेत. मग जर तयार झाले नाही आहेत तर त्यांना अपौरुषेय मानावं. जर आता तेच तयार नाही झाले तर ते आले कुठून? भगवंताच्या निश्वासातून. म्हणजे देवाला मानणं आलंच. आम्ही जर वेदाला मानतो तर देवाला मानतोच. देवाला मानतो म्हणजे वेदाला मानतो असं होत नाही. आस्तिकत्व आणि नास्तिकत्वाची व्याख्या थोडीशी बदलवलेली आहे. ती थोडं सुधारणे ही महत्वाचं आहे सध्या. बस देवालाही मानताना देव कोणाला म्हणावं हे महत्वाचं आहे. देव, भगवंत कोण आहे? भगवंत एक ऊर्जा आहे. मग ती ऊर्जा आम्ही वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो. आम्हाला देवी दिसते, देवही दिसते. असे कसे दिसतात? जर भगवंत एक ऊर्जा स्वरूपामध्ये आहे तर ते देवही दिसत आहेत, देवी पण दिसत आहेत. आम्हाला इथेच मंदिरात गणपती दिसतोय. गणपती देव कसा झाला? मग देव जर ऊर्जा आहे तर आम्ही गणपतीला देव, आम्ही त्या ऊर्जेला गणपतीच्या स्वरूपात पाहिलं म्हणून आम्हाला गणपती दिसतोय. आम्ही असं स्वरूप मानलं की बाबा त्याला हत्तीचं मुख आहे, लांब सोंड आहे, काय मोठे कान आहेत, 4 हात आहेत. आम्ही असं मानलं. निर्गुणत्वाचं पूजन करणं कठीण आहे. सगुण साकारत्व आलं की पूजन करायला सोपं होतं. म्हणून आम्ही त्याला त्या स्वरूपात मानलं आणि त्या स्वरूपात मानून त्याचं पूजन केलं. तसंच त्या जलमय असलेल्या गंगेला सुद्धा एक मूर्त स्वरूप दिलं. ते मूर्त स्वरूप दिल्यामुळे आम्ही असं मानलं की ती मगरीचं आसन आहे, मगर हे तिचं वाहन आहे. 4 हात आहेत, एका हातामध्ये कलश आहे, एका हातामध्ये कमळ आहे, एक वरदहस्त आहे, असं आम्ही मानलं. एक स्त्रीदेह आहे तिचा. बस दुसरं स्वरूप सुद्धा आम्ही तिचं मानू शकतो. कसं? तर ज्या ठिकाणी जी उगम पावते, उगम पावल्यानंतर आम्ही असं मानलं की ती एक अल्लड मुलगीसारखी खळखळाट करत वाहत पुढे चालली आहे, खेळत 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 पुढे आली, यौवनामध्ये पोहोचते, देवप्रयागच्या जवळ. हरिद्वारमध्ये आली. हरिद्वारमध्ये आल्याच्या नंतर जशी एखादी 30-40 वर्षाची स्त्री असते तशी आम्हाला दिसते, त्या स्वरूपात दिसून पडते. गंगासागरच्या ठिकाणी गेलो तर अख्खा परिवार घेऊन फिरते. एखादी वृद्ध आजी जशी आपल्या नातवंडांचा पूर्ण भार घेऊन फिरते तशी दिसते. असंही आम्ही स्वरूप मानलं तिचं.
का त्या ठिकाणी तिला बऱ्याच नद्या मिळतात, तिचं स्वरूप मोठं झालंय गंगासागराच्या ठिकाणी. अशाही प्रकारे आम्ही तिचं स्वरूप मानतोय. का मानतो? काय असं मानल्यानंतर तिचं पूजन करायला आम्हाला सोपं जातं. आम्हाला पूजन करायला जसं सोयीस्कर जातं त्या स्वरूपात आम्ही तिचं पूजन केलं. ईश्वर ही जर निर्गुण निराकार शक्ती आहे तर तिचं निर्गुण निराकारत्वामध्येच पूजन झालं पाहिजे असा नियम थोडंच आहे. सनातन धर्म तुम्हाला त्याची मुभा देतो की तुम्ही तुम्हाला जशा स्वरूपामध्ये पूजन करायचं तशा स्वरूपात करा. आम्ही करतो. मग जडांनी सुद्धा तशा स्वरूपाचं पूजन केलं काही हरकत आहे का? नाही आहे, पण ते करत नाहीत. शबराची एक कथा येते गुरुचरित्रामध्ये, फार सुंदर कथा आहे. शबराला एक लिंग मिळतं. ते लिंग एक खंडित, महादेवाचं लिंग आहे, खंडित आहे. थोडी महादेवाबद्दल विचारपूस केल्यावर त्याला एक गोष्ट समजते की महादेवाचं पूजन करत असताना भस्म फार महत्त्वाचं आहे. भस्म दिलं पाहिजे. चिताभस्म त्याला प्रिय आहे. चिताभस्म आलेपो ठीक आहे. आणि नैवेद्याला तुम्ही द्याल ते जे तुम्ही खाता, जर तुमच्या घरात अन्न शिजेल ते नैवेद्याला चालेल. असं काही हे नाही की नैवेद्याला तुम्ही असा पर्टिक्युलर एखादा पदार्थ असलाच पाहिजे. नारायणाच्या पूजेमध्ये काहीतरी गोड असलंच पाहिजे, है ना. नारायणाला मिष्टान्न फार प्रिय आहेत, तर मिष्टान्न म्हणून काहीही गोड पदार्थ तुम्ही देऊ शकता. महादेवाला असं काही नाही आहे, महादेवाला काही पण चालेल. असा उल्लेख येतो की एका ठिकाणी की महादेवाच्या पूजेमध्ये एका ठिकाणी एका योग्याने मांसाहाराचा पण नैवेद्य दिला आणि महादेवाने तो भक्षण केला. महादेव भोळे आहेत बिचारे, त्यांना श्रद्धा महत्त्वाची आहे. तुमच्या मनात श्रद्धा आहे तर तुम्ही काही पण द्या, ते स्वीकार करतात. याचा अर्थ हा नाही की त्याला मांसाहार दिला पाहिजे. जे तुम्ही खाता ते त्यांना द्या, ते घेते. ठीक आहे. शबराने पूजन करायला सुरुवात केली. पहिले काही दिवस खूप छान गेले. रोज त्यांना चिताभस्म भेटायला लागलो. एक वेळ अशी आली, जवळपास बरेच फिरले, बरंच बघितलं, कुठे चिता पेटली नाही किंवा चितेचं भस्म पण नाही आहे. आता काय करायचं? शबराने पत्नीला म्हटलं की मी एक काम करतो, आपली ही जी कुटी आहे या कुटीच्या आतमध्ये मी जातो, तू बाहेरून पेटवून दे. कशामुळे? महादेवाचं पूजन करायचं. त्यांना आपल्याला असं सांगितलं की महादेवाच्या पूजनामध्ये भस्म लावणं आवश्यक आहे आणि ते चिताभस्म असावं. आणि आज मी खूप फिरलो, मला काही चिता कुठे पेटलेली दिसली नाही. आता ते चिताभस्म काही मिळत नाही आहे. आता काय करावं? तर मीच इथे देहत्याग करतो, अग्निभक्षण करतो आणि माझं जे भस्म होईल ते भस्म तू महादेवाला लाव. ती म्हणाली, तुम्ही कशाला पेट घेता? मीच घेते ना. शबराने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तू तरुण आहेस, नियम माझा आहे, माझा नियम आहे म्हणजे तो मी पाळायला पाहिजे, तू कशाला पाळायचा? मी नियम घेतला की महादेवाचं पूजन करायचं, त्याला रोज चिताभस्म लावलं पाहिजे, हे मी सांगितलंय. हा नियम मी घेतलाय. मी शोधतोय, मला नाही सापडलं तर मीच दहन करून घेतो स्वतःला. ती म्हणाली की तुम्ही जर दहन करून घेतलं तर मग तुमचा नियम तर संपला, मग मी कशाला भस्म लावू? नाही ठीक आहे, तरी पण तू तरुण आहेस, तू माहेरी जा. मी नियम पाळू शकलो नाही म्हणून तर कमीत कमी दहन केल, अग्निभक्षण करेल, देहत्याग करेल, किंवा मी नियम पाळू शकलो नाही म्हणून करेल. तू तुझ्या माहेरी जा, दुसरा विवाह कर. नाही,
तुम्ही मलाच दहन करा, मी अग्निभक्षण करणार आणि माझं भस्म तुम्ही महादेवाला लावा. शेवटी स्त्रीहट्ट आहे. स्त्रीहट्ट कधी मिटवता येत नाही. त्यामुळे ती आता आतमध्ये गेली, अग्नी लावला, अग्नी प्रज्वलित झाला. शिवलीलामृतामध्ये सुद्धा ही कथा येते, सुंदर कथा आहे. भस्म झालं आणि ते भस्म या शबराने घेतलं, महादेवाला लावलं, नैवेद्य दाखवला, पूजा झाली, आरती केली, सगळं झालं. आणि नेहमीसारखं पत्नीला आवाज दिला. जसा पत्नीला आवाज दिला, पत्नी तिकडनं प्रसाद घ्यायला हजर. प्रसाद दिला, प्रसाद भक्षण झाल्यावर ह्याच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे आपण तर पत्नीला दहन केलं होतं, ही आली कशी? तिला विचारलं, तू कसं काय आली? तुला तर मी दहन केलं होतं. आणि मी कुठे मेली होती? मी तर झोपली होती म्हणे आतमध्ये. हे महादेवाचं वैशिष्ट्य. कुठल्या स्वरूपात पूजन करायचंय, कुणी करावं, कसं करावं, याचा काही नियम नाही आहे. फक्त पूजन करणं महत्वाचं आहे. अशीच एक जगन्नाथपुरीची कथा आहे. एक व्याध, त्याचं मांसाहाराचं दुकान आहे आणि त्याच्याकडे वजनाचा काटा नाही आहे, वजनाचा ठोकळा नाही आहे, तराजू आहे पण ठोकळा नाही आहे. त्याच्याकडे एक दगड आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे की तो दगड त्या एका बाजूला ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूला ते जे कोणी ग्राहक असायचे त्या ग्राहकांना पाहिजे तेवढं मांस त्या भागाने ठेवायचा. त्या दगडाचं वैशिष्ट्य हे होतं की समोरच्याला जेवढं मांस पाहिजे तेवढंच त्या पाड्यामध्ये पडायचं. तेवढं या दगडाचं वजन कमी जास्त व्हायचं. एक साधू तिथनं गेले, त्यांनी बघितलं की हा गंडकीचा दगड आहे, शालिग्राम आहे. त्यांनी फार दटावलं. तुला कळत नाही, शालिग्राम घेऊन बसलायस, मांसाहाराचं दुकान आहे. भक्ती आहे, भक्ती महत्वाची आहे. तो म्हणाला, मला काही दगडांबद्दल कळत नाही, ते भगवंत काय असतो मला माहीत नाही, माझं काय काम आहे, माझं काम इथे इथे असं आहे, मी व्याध आहे, शिकार करतो, मांस घेतो आणि विकतो, याच्या व्यतिरिक्त मला काय माहीत नाही आहे. माझ्याकडे वजनाचा ठोकळा नव्हता, हा दगड होता, मी ठेवत होतो, मला काही बाकी माहीत नाही. ठीक आहे, मला देऊन टाक. घेऊन जा तुम्ही. देऊन टाकला त्याला. ते घेऊन गेले, त्यांनी अभिषेक घातला, स्वच्छ केलं त्या शालिग्रामाला, पूजन वगैरे केलं व्यवस्थितपणे. रात्री महाविष्णूंचं प्राकट्य झालं स्वप्नामध्ये आणि त्या साधूंना दटावलं, मला जिथून आणलं तिथे नेऊन सोड. तो माझी भक्ती करत होता, तो तिथे बसल्यावर माझी भजन म्हणत होता आणि त्याची ती गोड भजन ऐकण्याची मला सवय आहे. मला तू इथे घेऊन आला जिथे मला ऐकायला मिळत नाही, मला तिथे नेऊन दे. ही भक्ती आहे. आणि सनातन हिंदू धर्म आपल्याला तशा प्रकारची मुभा देतो भक्ती करण्याची, पण ती कशा प्रकारे केली पाहिजे याचे काही नियम जरी लावलेले नसतील तरीही ती सात्विकतेमध्ये झाली पाहिजे. नियम सांगितला नाही म्हणून ती कशाही प्रकारे नाही केली जात. अर्थात हे सगळे दृष्टांत असतात. दृष्टांतामध्ये आलंय म्हणून मांसाहाराच्या दुकानामध्ये शालिग्राम नेणं चुकीची गोष्ट आहे. तर असे हे जे पंगू आहेत, अंध आहेत, जड आहेत, बहुबधीर आहेत. बहुबधीर म्हटलं, नुसतं बधीर नाही म्हटलं, नुसते बहिरे नाही म्हटले, बहुबधीर म्हटलेलं आहे. जे चांगलं सांगितलेलं पण ऐकत नाहीत, असे बहुबधीर. अर्थात हा संस्कारांचा भाग आहे. किंवा वाणी विकल आहेत, ग्रहद्वेषी आहेत. ग्रहद्वेषी म्हणजे
आपण मगाशीच पाहिले. नास्तिक, असे नास्तिक आहेत, ह्यांच्याकडून नकळत पातकं घडतात. पातकं करण्याची अशी त्यांची प्रवृत्ती नाही आहे, त्यांची वृत्ती नाही आहे, त्यांना पातक करण्याची काही इच्छा नाही आहे. काल आपण हा पण विषय पाहिला की सत्कर्म करण्याची इच्छा असूनही सत्कर्म केली जात नाही, दुष्कर्म करण्याची इच्छा नसूनही दुष्कर्म आपोआप आपल्या हातून होतात. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे सत्कर्माचं कार्य आहे, माहिती आहे, पण आपल्याकडून होत नाही. आणि दुष्कर्म मात्र आपल्याकडून सहजतेने होऊन जातात. लीलया दुष्कर्म आपल्या हातून कायम घडत राहतात. दुष्कर्म करण्याची इच्छा नसते आपल्याला तरी ते घडतात. पण काही दुष्कर्म आपण मुद्दाम पण करतो, जी मुद्दाम केली जातात त्याची पातकं संपत नाहीत, ते स्विस बँक अकाउंटमध्ये जमा होतात. आणि कालांतराने ज्यावेळेस आपण तिथे जाऊ परलोकामध्ये, त्यावेळेस त्या सगळा हिशोब बाहेर काढला जातो. म्हणून लॉकर सर्वांसाठी काढून ठेवलेले आहेत, सगळ्यांचे लॉकर्स उघडे आहेत. चावी आपल्याजवळ नाही आहे, ते परमेश्वर पाहतो. आणि अधिक मास त्याच्याचसाठी सांगितलं आहे. अधिक मासात जे काही कर्म होणार आहे त्या सर्वांचा रेकॉर्ड जो आहे हा परमेश्वराच्या जवळ राहणार आहे. हा यमाकडे जाणार नाही, चित्रगुप्ताकडे जाणार नाही आहे. हे सर्व फलित परमेश्वराजवळ राहतील. उद्या चालून गेलो पण तरी पण चित्रगुप्ताकडचं सगळं काढून ठेवलं जातं आणि त्यातून ही सगळी मायनस होतील. आणि विशेष भाग हा आहे की ही मायनस केल्यावर पण शिल्लक राहतील, कारण याचं फलित आपल्याला अक्षय्य सांगितलेलं आहे, अखंड सांगितलं, हे कधी संपणारच नाही. म्हणून गोदान सांगितलेलं आहे. अधिक मासामध्ये गोदान करावं. ऐश्वर्य प्राप्तीसाठी ऐश्वर्य प्राप्ती आणि पूर्वजांच्या मुक्तीसाठी गोदान सांगितलेलं आहे. म्हणून श्राद्धादी कर्मांमध्ये गोदानाचं महत्त्व सांगितलेलं आहेच आहे. अधिक मासामध्ये ते अधिकच स्वरूपाने सांगितलेलं आहे की अधिक मासामध्ये केलेलं गोदान जे आहे ह्याच्याने 32 पिढ्यांचा उद्धार होतो. 16 आईकडच्या 16 वडिलांकडच्या 32 पिढ्यांचा उद्धार आहे. आणि अखंड ऐश्वर्य प्राप्ती आहे. आणि म्हणून ते दशदानामध्ये सुद्धा येतं. मुख्य दशदान जे आहेत ना त्याच्यामध्ये पण येतं. सुवर्णदान आहे, सुवर्णदानाच्या सोबत गोदान पण आहे. आणि अशा प्रकारची ही दशदानं अधिक मासात पण दिली जातात आणि त्याचं फलित हे अक्षय्य राहतं. सकल पाप निवृत्तीसाठी दिलेलं आहे पुन्हा गोदान. सकल पापांची निवृत्ती. माझ्याकडून जी नकळत घडलेली आतापर्यंतची पापं आहेत या पापांची निवृत्ती करायची असेल तर अधिक महिन्यात गोदान करावं. तीर्थक्षेत्री ज्या ठिकाणी पण तीर्थक्षेत्रावर दर्शन घेतलं जातं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गोदानाचं महत्त्व सांगितलं आहे, त्याच्याचसाठी सांगितलं आहे. तीर्थक्षेत्रावर सुद्धा दुस्तदर्शन महत्त्वाचं नाही, तिथे सुद्धा दान करणं महत्त्वाचं आहे. सुरीही सोडिले कुनर नरकाचे निगमनी निलिंपैर निर्मुक्ता नपिच निरयांतर निपततो. अशांची पण मुक्ती की जे
सर्वांकडून सोडलेले आहेत. त्यांच्याकडून पातक तर घडलेच घडले, चुकून घडलेत. गौतम ऋषींनी एक अशी कथा गोकर्णीची येते, गोकर्ण महाबळेश्वरची. तिथे एक स्त्री भिक्षुक आहे. नकळत घडलेल्या पातकांचं फलित नसलं तरी नकळत घडलेल्या पुण्यांचं मात्र फलित राहतं. नकळत घडलेली पुण्यकर्म ही मुद्दाम तर केलीच जातात, पण कधी कधी आपल्याकडून नकळत पुण्याची कर्म होतात. काल मी एक उदाहरण बघितलं. इथे बाजूला एक लहान मुलगा पाणी प्यायला थांबला. इथे पाणपोई आहे बाजूलाच, जैन मंदिरची. पाणी प्यायला थांबला आणि तिथे एक वृद्ध आजी तिकडनं आल्या. रात्रीची गोष्ट आहे, कोण होत्या मला माहित नाही. त्यांना तहान लागलेली होती, त्यांना पाणी प्यायला तिथे जायचं होतं. या मुलांनी सहज पाणी भरलं आणि पेला त्यांना दिला. मुद्दाम कर्म नाही केलं, चुकून सहजासहजी त्याच्याकडून ते कर्म झालं. त्या आजींना तहान लागली होती, तहानलेल्याला पाणी देणं हे तर पुण्यकर्मच आहे. असं ते पुण्यकर्म त्याच्या हातून आपोआप घडलं. परंतु हेच जर त्याच्याकडून नकळत पातक घडलं असतं तर त्या पातकाचं फलित काय, तर ते मात्र नष्ट झालंही असतं कशाने तरी. गंगा स्नानाने ते नष्ट झालं असतं, दानादी कर्मांनी ते नष्ट झालं असतं. मुद्दाम केलं असतं तर ती गोष्ट त्याचं फलित भोगल्याशिवाय गेलं नसतं. ते कर्म भोगावे लागतात जी मुद्दाम केली जातात. नकळत घडणारी कर्म जी आहेत त्याचं फलित, पाप जर झाली असतील नकळत तर त्याचं फलित जे आहे ते गंगा स्नानाने दानादी कर्मांनी नष्ट होईल. पुण्यकर्म झालं असेल तर ते कुठे ना कुठे आपल्याला भोगायला मिळेलच. तर अशीच ती स्त्री आहे, भिक्षुक आहे, अंध आहे, चालता येत नाही, वयोवृद्ध आहे. कित्येक दिवसांपासून तिने अन्नाचा एक कण पण खाल्ला नाही आहे, प्यायला पाणी मिळालं नाही आहे आणि महाशिवरात्रीची रात्र आहे. आपल्या संपूर्ण तीर्थक्षेत्रीचं वर्णन जर केलं, सोमनाथाचं जर वर्णन केलं तर असं म्हणतात की सोमनाथाचं पूजन करण्याकरिता देवादी लोक सर्व विमानामधून खाली उतरतात. ते आपल्याला कधी दिसत नाहीत. मग आपल्याला दिसत नाही असं जर समजा एखाद्या आजीला किंवा आजोबाला जर नातवाने विचारलं किंवा आम्ही असं ऐकलं होतं, तुम्ही जी कथा वाचली त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की देवादी लोक जे आहेत हे स्वर्गातून विमानाने उतरून सोमनाथाचं पूजन करतात. मग ती आपल्याला का दिसत नाही, तर आपण त्यांना उत्तर देतो ते पहाटे 3 वाजता तर आपण झोपलेलो असतो. आपण लौकिकदृष्ट्या ते पाहतोय म्हणून आपल्याला दिसत नाही. देवांचं दर्शन होण्याची पात्रता आपली नाही म्हणून आपल्याला ते दिसत नाहीत. याचा अर्थ असा नाही की ते विमानं तिथे येत नाही किंवा ते ऐश्वर अजूनही तिथे नाही आहे, ते आहे अजूनही तिथे. देव विमानातून उतरून विमानात बसूनच ते इथे येतात, आल्यावर सोमनाथाचं दर्शन घेतात, त्याचं पूजन करतात. परंतु त्यांना त्या परिस्थितीत पाहण्याची पात्रता आपली नाही आहे म्हणून आपल्याला ते दिसत नाहीत. मग असंच गोकर्ण महाबळेश्वराचं वर्णन जर केलं तर त्या ठिकाणी बरेच विमानं आहेत, ज्या विमानांमध्ये बरेच देव खाली येत आहेत. महाशिवरात्रीचं पर्व आहे तर सगळेच देव खाली आले आणि ते पूजन करतायत. तिथे दिंड्याच्या दिंड्या निघाल्यात आणि ही भिक्षुक आहे, ही पण काहीतरी खायला मिळेल अशा उद्देशाने चालली आहे की चला आपल्याला काहीतरी खायला मिळेल. इथे एवढे लोक आहेत, महाशिवरात्रीचा असतो उपवास.
या उपवासामध्ये कोण खाणार आहे? उपवासाच्या दिवशी तर कोणी खात नाही. कोणीतरी थट्टा केली, तिच्या हातामध्ये बिल्व मंजिरी दिली आणि तिला म्हटलं की आज उपवास आहे, आज काही खायचं नसतं, हे घे. मनुष्याचा अजून एक स्वभाव आहे. अंध जर असेल ना, अंध मनुष्याचा एक स्वभाव आहे, त्याला जर खायला कोणी काही दिलं ना, तर तो पहिले खाणार नाही, तो पहिले त्याचा वास घेईल. खरंच वस्तू खाण्याची आहे का? हा स्वभाव असतो. खरंच खाण्याची वस्तू असेल तर प्रत्येकाचं एक आहे, खाण्याची वस्तू खाण्यासाठीच असेल आणि सुगंध येतो त्याचा. तिने वास घेऊन पाहिला, तिला वास खाद्यपदार्थाचा नाही, ती म्हणजे हे खाण्याची वस्तू नाही, तिने फेकून दिलं. आता फेकलं ते गेलं, शिवलिंगावर पडलं. नकळत पूजा घडली. आधीच महाशिवरात्री दिवसभर काही खाल्लं नाही, उपवास घडला. बिल्व मंजिरी महादेवाच्या मस्तकावर पडली तर तिचं अलभ्य असं पूजन झालं. मुद्दाम घडलं नाही पण ते झालं. एवढं पूजन झालंच, फक्त शिवगण तिला घ्यायला खाली आले. शिवगण आले, तिला विमानात बसवलं आणि घेऊन गेले. तिच्या अंगावर अमृत शिंपलं, तिला दिव्य देह प्राप्त झाला आणि तिला ते घेऊन गेले. अशी कथा गोकर्ण महात्म्यामध्ये येते. गौतमांनी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस तिचा संपूर्ण वृत्तांत जो आहे तो शिवगणांनी सांगितला, की ती पूर्वी एक ब्राह्मण कन्या होती वगैरे, जे काय असेल तिचा कथानक तो. अंध व्यक्तीकडून सुद्धा नकळत अशा प्रकारचं पूजन घडलं तर त्याला पण मुक्ती प्राप्त होते. मग अशाच अंध व्यक्तीला जर नकळत तुझा स्पर्श झाला तर ती पण मुक्त होईल. ह्यांच्यासाठी तूच एक दिव्य औषधी आहेस, दिव्य अशी एक औषधी आहेस. म्हणून जगन्नाथ पंडित त्या गंगेला त्या अशी एक विनंती करतात की केवळ जड, अंध, पंगू, बधीर, वाणी विकल ज्यांना देवांनी सोडून दिलंय, त्याग केला देवांनी पण. आता भगवंतानी त्याग केलाय, काय होणार? रामाचं नाव लिहिलं तर दगड सुद्धा तरंगतो आणि रामानीच सोडून दिला तर? रामाचं नाव लिहिल्याने दगड तरंगतो, रामानीच सोडून दिला तर तो कसा तरंगेल? तो तर बुडेलच ना. परमेश्वरानेच ज्या व्यक्तींना सोडून दिलं त्यांना नरकात होरपळल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. अशांकडे दुसरा पर्याय काय आहे? तर तूच आहेस. त्यांची दिव्य औषधी कोण आहे? तू आहेस. म्हणून या सर्वांना सुद्धा, या सर्वांच्या पण अस्थी ज्या आहेत या तुझ्यातच का विसर्जित केल्या जातात? त्याचं कारण हेच आहे. त्या अस्थींना जरी स्पर्श झाला तरी पण तू त्यांचा उद्धार करू शकते. म्हणून आशेने लोक त्याचा अस्थी विसर्जन करण्यासाठी तरी का असेना पण तुझ्यापर्यंत पोहोचतात. नाही जिवंतपणी येणं झालं, मेल्यावर अस्थीच घेऊन जातील. नरानंबत्रातुम त्वमिह परमं भेषजमसि. भेषज म्हणजे औषधी. आणि गुणानामेवायम तव जननी दोषः परिणतः. तू औषधी आहेस हे जरी बरोबर असलं तरी पण तुझ्याच गुणांचा हा दोष पण आहे की ज्याच्यामुळे तुझ्यापर्यंत हे सगळं येतं. ही सगळी पातकं तुझ्याच पर्यंत काय येतात? वाईट कृमी कीटकांचा नाश करण्याचं सामर्थ्य गंगेच्या पाण्यामध्ये आहे. मीमांसेच्या दृष्टीने जर पाहिलं, तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, वाईट कृमींचा नाश करणे हा गुण आहे गंगेचा. तशीच आपल्यातली पण वाईट कृमी म्हणजे आपली पातकं. कामक्रोधादी सर्व षड्रिपू जी आहेत
ह्यांचा त्याग करणं, ह्या सर्वांना नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? गंगेच्या पाण्यामध्ये आहे, गंगेमध्ये आहे. आपण सर्व मुक्त होऊ शकत नाही, कारण काम महत्वाचा, काम सोडता आला पाहिजे. षड्रिपूंमध्ये सुरुवात कशापासून होती? तर कामापासून होती. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर. पहिला शत्रू कोण? तर काम. दुसरा येतो क्रोध. भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला एक सांगतात की सर्वांमध्ये मी आहे. ठीक आहे, पहिलं वचन. सर्वांच्या ठाई मी आहे. अहम आत्मा गुणाकेशः. मी सर्वांमध्ये आहे, आत्मस्वरूपाने मी राहतो, हरकत नाही. प्रदीप प्रश्न अर्जुन विचारतो, मनुष्याकडून वाईट कर्म घडतात, ठीक आहे ना. आता ही जी वाईट कर्म घडतात ही कोण घडवून घेतं? अर्थात सर्वांमध्ये जर परमेश्वर आहे तर ही वाईट कर्म कोण घडवून घेईल, असा एक अर्थ यायला पाहिजे ना. भगवंताचं उत्तर आहे की काम एषः. काम एषः, क्रोध एषः. वाईट कर्म कोण घडवून घेतं? काम घडवून घेतं, क्रोध घडवून घेतो. पहिले कोण? काम. बर, मग आता ह्या सगळ्यांचे वाईट कर्म जी आहेत, ही सर्व वाईट कर्म काम घडवून घेतो, क्रोध घडवून घेतो. मग यांच्यापासून जर वाचायचं असेल तर काय करायचं? संयम ठेवायचा इंद्रियांवर, मनावर. सर्व इंद्रियांवर संयम करायचा, संयम ठेवायचा म्हणजे सर्व इंद्रियांना जिंकायचं, मनाला जिंकायचं. मन तसंच नाही जिंकल्या जाऊ शकत. पहिले इंद्रिय जिंकल्यानंतर मन जिंकल्या जातं. सत्व, रज, तम ही 3 गुण, कामक्रोधादी षड्रिपू, ह्या 9 जणांचं कर्म आहे. ह्या 9 जणांकडून आपल्या शरीरात काही ना काहीतरी घडतच असतं. आपल्याकडून कर्म घडवली जातात. सत्व कर्म घडली जाऊ शकतात, रजो कर्म घडली जाऊ शकतात, तमो कर्म घडली जाऊ शकतात. कोणतीही कर्म जी काय ती सत्व, रजतमांकडून आणि षड्रिपूंकडून घडतात. ह्यांच्यावर जर संयम मिळवायचा असेल तर आपल्याला इंद्रिय जिंकावी लागतात. आणि इंद्रिय जिंकल्याच्या नंतर पर्यायाने मनाला जिंकलं जातं. आणि मनाला जिंकल्याच्या नंतर बुद्धीच्या पलीकडे असलेला तो आत्मा, त्याचं जर ऐकलं तर मी सांगतो ते ऐकशील. हा भाव आहे. मग कामक क्रोधादी सर्व षड्रिपूंपासून रक्षण करण्याचं कार्य कोण करू शकतं? तर तूच करू शकते, दुसरं कोण नाही करू शकत. हे भगवंत जगन्नाथ पंडितांचं म्हणणं आहे. मग तू आम्हाला ह्या षड्रिपूंपासून आमचं रक्षण करून आम्हाला मोक्षाला घेऊन जाऊ शकते. आणि हा गुण कोणाचा आहे? हा तुझा गुण आहे आणि हाच तुझा दोष पण बनलाय. गुणानामेवायम तव जननी दोषः परिणतः. हाच तुझा जो गुण आहे ना, हाच तुझा दोष बनलाय. कारण माझ्यासारख्या मीच नाही आलो, माझ्यासारख्या अनेक लोक येतात. कशासाठी येतात? याच्याचसाठी येतात. आम्हाला मुक्त व्हायचं म्हणून आम्ही तुझ्या दाराशी येतो. तुझ्या तीरावर काय येतो? आम्हाला मुक्त व्हायचं आहे. आणि आम्हाला मुक्त करण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे. हा तुझा गुण आहे. जसं भगवंत पृथ्वीवर येताना सांगून येतो ना की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. मी सज्जनांचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर येणार आहे असं जे तू सांगून येतो, तसं तू सांगून आली आहेस की आमच्यासारख्या पतितांना पावन करण्यासाठी तू येत आहे.
मग आमच्यासारख्या पतितांना पावन करण्यासाठी जर तू येत आहेस तर आम्ही पतित आहोतच, आम्ही तुझ्या दाराला येणारच आहोत, तुझ्या तीरावर आम्ही स्नान करू, तुझ्या तीरावर येऊ, तुझी भक्ती करू, तुझं गुणगान गाऊ, तुझंच श्रवण करू, तुलाच डोळ्यांनी बघू आणि तू आमची सगळी षड्रिपूंपासून आमचं रक्षण कर, आमची सगळी पापं नष्ट कर, आम्हाला मुक्त कर. म्हणून तुझाच गुण तुझा दोष बनलाय. मग आता ह्याच दोषामुळे, तुझ्या ह्या गुणांमुळे नरानंबत्रातुम त्वमिह परमं भेषजमसी, असे जे लोक आहेत या लोकांसाठी दिव्यौषधीच्या स्वरूपाने तू आहेस आणि तसं तू कार्य कर. बाकी आपण उद्या बघूयात. गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति.